नाव काय आपलं? निलेश मारुती मोरे. ओके. आणि प्रॉपर कुठून तुम्ही? तसं मी मुंबईचा आहे, पण माझं जन्मस्थान पुणे आहे. ओके. आणि काय करताय आपण? सध्या मी माझा फाउंटनचा बिझनेस करत आहे. वॉटर फाउंटन आणि स्विमिंग पूल बनवतो. ऑर्चिड फाउंटन नावाने माझी कंपनी मुंबईमध्ये आहे. किती वर्ष झाले? गेली 15 वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहे. ओके. म्हणजे जे काय फाउंटन म्हणजे आपण ते शावर टाईप वगैरे म्हणतो. कारंजे. ओके. मग इन्कम किती मंथली? तरी महिन्याला 1.5 ते 2 लाखपर्यंत जातोय. महिना. ओके. मग हे मला कसं ओळखायला लागले किंवा सनेज कसं माहीत झालं? सोशल मीडियामध्ये मी सर्च करायला लागलो त्यावेळेस तुम्ही मला दिसला. सनेश घेऊन आला होता. मग तुमचे ते बरेचसे मी व्हिडिओज ऐकले, बघितले, तुमचं प्रेझेंटेशन बघितलं मी. ते खूप ऐकून बरं वाटलं आणि असं वाटलं की अरे सर केलं पाहिजे, चांगलं आहे बाबा. म्हणून तुम्ही काय केलं, स्क्रोल करत गेले सोशल मीडिया, चांगलं वाटलं आणि आज आपण पुण्यामध्ये तुम्ही ऑफिसमध्ये आले भेटण्यासाठी आणि आपली ॲक्सिडेंटली मीटिंग झाली आहे आणि मी म्हणलं चला मीच समजवतो तुम्हाला प्रोडक्ट. बरोबर आहे? येस येस. ओके. तर आपण काय करूया, सनेज जो प्रेझेंटेशन आहे त्या प्रेझेंटेशनमध्ये 3 गोष्टी असतात. आपल्याकडे जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं, आज लोकांना हेल्थचे प्रॉब्लेम आहेत, लोकांना पैशाचे प्रॉब्लेम आहेत आणि लोकांच्या घरात रिलेशनशिपचे पण इश्यू आहेत, मनाचे पण भरपूर ट्रेस वाढले आहेत, काही डिसिजन पण चुकतात. म्हणजे हे सगळ्या गोष्टीचं सोल्युशन जर म्हणलं तर लोकांना राईट नॉलेज आलं, लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं, लोकांचे जर पैसे आले तर मला वाटतं एक बॅलन्स तयार होऊ शकतो. तर सनेज कंपनी मागच्या 10 वर्षापासून काम करते आणि जर पाहिलं तर भारताच्या जवळपास 25 राज्यामध्ये कंझ्युमर आणि डिस्ट्रीब्युटर जवळपास 60 लाख लोकांचं नेटवर्क आहे. तर आज आपण हा बिझनेस सांगण्याची गरज का पडली? कारण गव्हर्नमेंट जॉब सगळ्याला देऊ शकत नाही. जॉब करताना पण आज जॉब भेटत नाही, भेटले तर कमी पगाराचे भेटतात. सोशल मीडियावर आजची तरुण पिढीकडे ना कलाकारी आर्ट जो स्किल असतो ना तो अपडेट न झाल्यामुळे त्यांना जरी जॉब भेटला तरी जॉबमध्ये त्यांची ग्रोथ होत नाही. कारण की जॉबमध्ये पण येणाऱ्या व्यक्तीला त्यांच्याकडून फायदा झाला पाहिजे. कारण की जॉबवाला म्हणतो मला जॉब नाही आणि मालक म्हणतो मला चांगला एम्प्लॉई नाही. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर आज लोक आळशी झालेत, लोक शॉर्टकट शोधत आहेत, पेशन्स नाही येतं. आणि मार्केटमध्ये जर बघितलं तर आज सॉफ्टवेअर इंजिनिअरला पण महिना 1 लाख कमवायला 15-15, 20-20 वर्ष जातात. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर शेतीमध्ये पण लोक चॅलेंजेस घेतात, जॉबमध्ये पण चॅलेंजेस येतं, व्यवसायामध्ये पण चॅलेंजेस आहेत. चॅलेंजेस असं नाही की कुठंच नाही आहेत, चॅलेंजेस सगळ्या व्यवसायामध्ये आहेत. पण जे श्रीमंत होत चाललेत, गरीब होत चालला आहे. याला कारण काय आहे? कारण की गरीब माणसाला श्रीमंत बनण्यासाठी शिक्षण करून एक तर जॉब करायला पाहिजे, पण जॉबमध्ये कॉम्प्लिकेशन तयार झाले. व्यवसाय करायला त्यांना पैसे पाहिजेत, भांडवल पाहिजे, त्यानंतर नॉलेज पाहिजे, एरिया लिमिट असतं, रिस्क आहे, कॉम्पिटिशन आहे आणि ट्रेंड बदलत राहतात. आणि त्याच्यामुळं मग 100मधले जवळपास 93% लोक व्यवसायामध्ये 5-7 वर्ष त्यांचे व्यवसाय फिनिश होऊन जातात. 50 लाख ते 5 करोड इन्व्हेस्टमेंट टाकून. तर पुढच्या 5-7 वर्षात त्याच्यातले ऑलमोस्ट 93% व्यवसाय बंद होतात. कारण की हळूहळू जन्म घेतात आणि तो व्यवसाय बंद पडतो. मग आज डायरेक्ट सेलिंग बिझनेस काय, जो मी तुम्हाला व्यवसाय समजवणार आहे, याचं मार्केट फार मोठ्या लेवलचं मार्केट आहे. त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे. पण ओव्हरऑल जर बघितलं तर 2 कॅटेगरीचे लोक आहेत. एक नॉर्मल लाईफ जगतात, 90% कॅटेगरी आहेत त्यांचं नॉर्मल जीवन आहे, म्हणजे गरिबीतलं हलाखीचं जीवन आहे. आणि 10% लोक आहेत ते लक्झरी जगतात. म्हणजे 90% लोकांचं जर तुम्ही घरं बघितले तर तुम्हाला नॉर्मल घरं दिसतील, पण 10% लोकांचे लक्झरी घरं दिसतील. 90% लोकांचं प्रवास पण बघितला तर रिक्षानी, टू व्हीलर, ट्रेन, जीप, टमटम. पण 10%मध्ये बघितलं श्रीमंत लोक ते टॉप मोठ्या लक्झरी गाड्याने फिरतात. एक घरात 2-2, 4-4 गाड्या येतात. त्यांचे लक्झरी ट्रॅव्हलिंग असतं. त्यानंतर त्यांची मुलं चांगल्या शिक्षणामध्ये शाळेमध्ये शिकतात. इथं जर ॲव्हरेज 10-90%मध्ये बघा फी नसणारे स्कूल किंवा गव्हर्नमेंट स्कूल. म्हणजे श्रीमंत लोक जास्त लाखो रुपये खर्च करतात मुलं शिक्षणावर. पण नॉर्मल 90% जे माणसं आहेत तिथं शिक्षणामध्ये प्रॉब्लेम, राहण्यामध्ये प्रॉब्लेम, ट्रॅव्हलिंगमध्ये प्रॉब्लेम. त्यानंतर जर नेक्स्ट बघितलं तर हॉस्पिटलची अवस्था बघा. गरीब नॉर्मल माणसं 90% कुटुंबामध्ये स्वस्तातले स्वस्त हॉस्पिटल जातात, जिथं लई लाईन आहे, जिथं लई लांबाचे लांब लाईन आहेत. पण जर 10%मध्ये बघितलं ना, हॉस्पिटल 5 स्टार हॉटेलसारखे आहेत. म्हणजे तिथं तुम्ही गेले नाही, तुम्ही पैसे दिले तरी तुमचा पेशंट एकदम टकाटक राहील. पण जिथं पैसे नाहीत तिथं रडारडी असती, नातेगोते असतात. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर 90% कॅटेगरीमध्ये घर असन, रेग्युलर जीवनशैली असन, त्यांचं ट्रॅव्हलिंग असन, त्यांचं इन्कम असन, त्यांच्या मुलाचं शिक्षण असन, हॉस्पिटल असन, हे साधारण असतं. मग आज आपण अशी चर्चा करणार आहे की आपले घरातले जे प्रोडक्ट्स आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे तुमच्याकडे प्रोडक्ट्स तुम्ही घरी वापरताय
ते प्रोडक्ट जिथून तुम्ही घेताय ते प्रोडक्ट थ्रूच तुम्हाला ह्या 90%तून 10% कॅटेगरीमध्ये जाता येईल. म्हणजे 5-10 कोटी लावायची गरज नाही, 1-2 कोटी, 5-50 लाख, 5-10 लाख, 1-2 लाख लावायची गरज. झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये, ज्याच्यात कुठलीच रिस्क नाही आहे, तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही करू शकतात. अशा बिझनेसवर आपण आता चर्चा करणार आहे. ऐकायला आवडेल का तुम्हाला? तर मग आपण 4 स्टेपमध्ये चर्चा करू. आता मी जर बघितलं तर ज्या कंपनीचे प्रोडक्ट सांगणार आहे ती कंपनी मार्केटमध्ये 10 वर्षे प्रूव्हन आहे, शेकडो हजारो लोकांच्या लाईफमध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्युशन आणलं आहे. आणि आमचं मिशन आहे चेंज द शॉप, चेंज द लाईफ. म्हणजे काय, रेग्युलर जे तुम्ही प्रोडक्ट वापरतात त्याच्यापेक्षा जर भारी प्रोडक्ट, त्याच्यापेक्षा क्वालिटी प्रोडक्ट 100% जुनून भेसळयुक्त नसणारे प्रोडक्ट जर तुम्हाला भेटले आणि त्याच्यासोबत पैसे कमवायला चान्स भेटला तर तुम्हाला वाटतं का असा व्यवसाय केला पाहिजे? ठीक आहे. तर आता आपण एक एक प्रोडक्ट समजून घेऊया. तर याच्यामध्ये 4 फेज आहेत आपल्या बिझनेसच्या. तर पहिलं आपण समजून घेऊ घरगुती रेग्युलर वापराचे कुठले प्रोडक्ट आहेत, त्यानंतर आपल्याकडे हेल्थ रिलेटेड कुठले प्रोडक्ट्स आहेत, त्यानंतर आपण प्राईजवर चर्चा करू. तर कधी कधी वाटतं बाबा हे कितीचं आहे, तर आपण पहिलं काय करू हे समजून घेऊन नंतर प्राईजवर चर्चा करू की कसे हे प्रोडक्ट आपल्याला स्वस्त येतं, क्वालिटी आपल्या याच्यावर चर्चा होईल. आणि त्यानंतर हे प्रोडक्ट जर आपण प्रमोट केले तर आपल्याला याच्यातून एक बिझनेस कसा ऑपरेट करू शकतो, म्हणजे घरातून आपण एक मोठा बिझनेस स्टँड करून कसे महिन्याला 50,000, लाख, 2 लाख, 5 लाख. तुम्ही आता बघा 15 वर्ष काम केलं आहे आणि 1.5-2 लाख कमवतात महिन्याला. पण जर हा व्यवसाय जर तुम्ही इथं प्रॉपरली सिस्टमने काम केलं तर एका वर्षात पण 1-1.5 लाख रुपये तुम्ही तुमचा व्यवसाय सांभाळता करू शकता. तर चला आपण आता प्रोडक्टवर जाऊया. तर आता आपण सगळ्यात महत्त्वाचं उठल्याच आपल्याला काय लागतं, आपण जातो आणि टूथपेस्ट काढतो. तर ही आयुर्वेदिक टूथपेस्ट आहे आणि मागच्या 6 वर्षापासून ही टूथपेस्ट मी वापरतो आहे. तर ह्या टूथपेस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचे हिचा डेमो काय आहे, 2 स्टीलच्या वाट्या असतात. एका याच्यात तुम्ही जी पण टूथपेस्ट वापरता, उदाहरणार्थ कोलगेट, त्या टूथपेस्ट मी तुमच्या अशी कानाला लावणार, फॉर एक्झाम्पल तुम्ही करताना अशी कानाला लावणार, फॉर एक्झाम्पल मी समोरच्या कानाला लावून मी करणार. तर कोलगेटची टूथपेस्ट जेव्हा आपण स्प्रेड करू तर शांत आवाज कसा येणार, रब 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 आवाज येणार. मग होऊ शकतं ती. पण ज्यावेळेस तुम्ही सनेजची टूथपेस्ट दुसऱ्या बोटाने दुसऱ्या कानावर तर क्लीन वाटेल लावणार तेव्हा तुम्हाला रब आवाज नाही, स्मूथ येणार. म्हणजे हा डिफरंट आहे. दुसरी गोष्ट हिच्यात सगळे काय येतं, आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट येतं. आणि एकदा वापरल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की बाकीच्या केमिकलच्या टूथपेस्ट वापरण्यापेक्षा आपण ही वापरली पाहिजे. तर हे पहिलं प्रोडक्ट आहे आपलं. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं तर आपल्याला आंघोळीला काय लागतं, साबण लागते. आता ह्या साबणचा पहिला आपण फील घेऊया. स्मेल बघा कसा आहे, स्मेल घ्या बरं 1 मिनटं. कसं वाटतोय? हे आपण नॉर्मल पाणी टाकतोय, इथं पाणी घेतलं आपण, त्यानंतर दुसऱ्या ग्लासमध्ये बरं आपण पाणी घेतलं. तर आता साबणचा डेमो का करून दाखवू राहिलो, कारण की मार्केटमधल्या लोकांनी प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये प्रोडक्ट घातलेत. मग ते केमिकल असू काही असू कसं पण असू लोक ते प्रोडक्ट वापरतात. तर आता आपण काय केलंय, ह्या ग्लासामध्ये पाणी घेतलंय आणि आपण हे बिटाडीन जे मेडिकलमध्ये भेटतं जे जखम क्लीन करायला असतं ते आपण टाकूया. इथं 1 ग्लास, 1 टोपण टाकलं, इथं आपण 1 टाकलं. आता आपण चेक करू डेमो थ्रू याचा डिफरन्स काय भेटतो आपल्याला. तर कुठली साबण बेटर आहे, तर आपली ही जसं की मगाशी आपलं डिस्कस झालं ही डव साबण आहे आणि ही आपली स्मेल कसा वाटला याचा, छान वाटलं. त्यानंतर ही आपली कुठली आहे, सनीची साबण आहे. तर आता बघा आपण या दोन्ही साबणला हलवूया. हे बघा आपण काय करू, हे ग्लास मोठा पाहिजे आपल्याला ज्याच्यामुळे ते व्यवस्थित हलवू शकतो आपण, बरोबर. आपण दोन्हीचा ग्लासचा डिफरंट पाहणार आहेत, काय डिफरंट राहतो आपल्याला. धरा आता 1च मिनटं आपण इथं ठेवूया आणि ह्या पण याला हलवूया आपण. आता डवची साबण आहे, हे बघा हा जो डिफरंट आहे ना, हा डिफरंट कसा दिसू राहिला, काय दिसू राहिलं तुम्हाला, हे याच्यात केमिकल आहे आणि हे आपली प्युअर साबण आहे. आता हे तर फक्त डेमोवर डिपेंड नाही, याच्यामध्ये येतं TFM. TFM म्हणजे काय, याच्यामध्ये असतं टोटल फॅटी मटेरियल. याच्यामध्ये जे TFM दिलं आहे ना हे 78% दिलं आहे टोटल फॅटी मटेरियल. हे स्किन जेवढं TFM जातं तेवढे टॉप क्लासची साबण असतात. पण बाकीच्या मार्केटमध्ये जे रेग्युलर लोक साबण वापरतात त्याला टॉयलेट सोप म्हणलं आहे, त्याचं TFM एकदम डाऊन असेल. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं
तर ही साबण काय करते, ह्या साबणचा बेनिफिट काय आहे, हे याचे तुकडे परत नाही येणपर्यंत, त्यानंतर स्किन स्मूथ राहते, आंघोळ केल्यानंतर पण स्किन स्मेल येतो, फ्रेशनेस फील होतं आणि याच्यामुळं कुठले साईड स्किनचे काही असतील थोडेफार आजार वगैरे जे डेड स्किन झाले वगैरे ते पण क्लिअर करण्यासाठी ही साबण मदत करते. क्लिअर झालं नाही. त्याच्यानंतर आपण सहसा आंघोळ करताना काय करतो, शॅम्पू लावतो. तर आपल्याकडे डॅन्ड्रफ फ्री शॅम्पू आहे, हा पण शॅम्पू आहे, पण केस आणि स्किन वेगळी असते लोकांची. जवळपास 10मधून 7 ते 8 लोकांना हा शॅम्पू सूट होतो. म्हणजे काही जे स्किन आणि चेहऱ्याचे प्रोडक्ट आहे ते डिपेंड करतं तुमची ऑइली स्किन आहे, ड्राय स्किन आहे आणि हे केस. तर मॅक्झिमम 10मधून 8-9 लोकांना हे सूट होतं, कारण याच्यात केमिकल रिड्यूस केले. त्याच्यामुळं हे प्रोडक्ट एकदम जबरदस्त चाललं आहे. याचा स्मेल पण छान आहे आणि लावायला पण भारी होतं. त्याच्यामुळे रेग्युलर आपले केस पण चांगले होऊ शकतात. डॅन्ड्रफसाठी चांगला आहे का? हां, डॅन्ड्रफसाठी पण छान आहे. म्हणजे डॅन्ड्रफसाठी स्पेशल दुसरा शॅम्पू आहे आणि हे असं शॅम्पू आहे की हायलोरोनिक, त्याच्यामुळे हा शॅम्पू आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो आपण सेविंग क्रीम. म्हणजे जेंट्स बघितलं तर रेग्युलर शेविंग करतात कुठली ना कुठली क्रीम. तर ही स्कीम जेव्हा तुम्ही लावतात ना तर कमी लागन, त्यानंतर सॉफ्टनेस फील होईल सेविंग करताना. तर आपण हे एक वापरू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो फेस वॉश. आंघोळ करताना आपण काय करतो, सहसा फेसला वॉश क्लीन केलं पाहिजे. आता तुमचं एक हे दाखवा, नाही तुम्ही तुमचं हँड दाखवा, मी तुम्हाला रब करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल हे तुमचा चेहरा आहे. आता समजा हे वॉश केलं, हे बघा, हे आपण वॉश केलं आणि जर याच्यावर आता पाण्याने धुवून टाकलं तर हे जे नीम फेस वॉश आहे बघा, याने जर तुमची बघा स्किन ही पूर्णपणे निघून जाते. इथं थोडंसं ठेवायचं. त्याशिवाय आपण आता कपड्याने पुसू, समजा टॉवेल पुसा बरं, हे बघा, एवढ्या ह्याच्यातच हे किती भारी वाटते. म्हणजे हा जो फेस वॉश आहे ना आपल्याकडे, हा जबरदस्त फेस वॉश आहे. म्हणजे याच्यामध्ये आता हे तर हे हँड झालं, पण जेव्हा चेहऱ्याला आपण थोडं क्लीन करू, 1-1.5 मिनटं प्रॉपरली सोडू, तेव्हा चेहरा पण चांगला निघतो आणि स्किन पण छान होती. आता हा तर झाला फेस वॉशचा विषय. याच्यानंतर आणखीन आपल्याकडे फेस वॉश झाल्यानंतर डेली क्रीम वापरतो दिवसभर. आले बाहेर तेल, आपण पहिलं काय लावणार, तेल लावणार. पहिलं आपण बाहेर आल्यानंतर तेल लावणार. तर याच्यामध्ये हे तेल आहे ना, ब्राह्मणी आमला ऑइल आहे. याचा स्मेल घेऊया आपण थोडासा, मग तुम्हाला सांगतो मी याचा बेनिफिट कसा आहे. हे घ्या, फॉर एक्झाम्पल हिमालयात. हां, आता बघा याचा तुम्हाला स्मेल, आणि पहिली तर गोष्ट याचा स्मेल भारी आहे. म्हणजे दिवसभर स्मेल राहील आणि केस चांगले राहतील. आणि इंटरनॅशनल लेवलची कंपनी जी मार्केटमध्ये आपल्यापेक्षा डबल किमतीला तेल विकते, त्याच्यामध्ये जे केमिकल आहे, आमचं मॅन्युफॅक्चरर म्हणलं आहे की त्यांनी त्याच्यात लय हार्मफुल केमिकल आहे. तर आपल्या त्याच्यात केमिकल वापरलेलं नाही आहे. आपलं तेल जे आहे ना, हे हाय क्वालिटीचं तेल आहे. आणि एकदा का हे तेल तुम्ही लावायला लागलात, बाकीचे पॅराशूट नॉर्मल तेल वापरतात. आता बघा स्मेल चांगला आहे, फील चांगला आहे, तर बाकीचं तेल लोक जे वापरतात ते तेल का बदलतील, तुम्ही का बदलणार? जर तुम्हाला त्याच्यापेक्षा भारी वाटलं तर, आणि वापरून जर खिशात पैसे येणार असेल तर. म्हणजे आता आंघोळ केल्यानंतर तेल पण आहे आपल्याकडे की जे तेल फार हाय क्वालिटीचं आहे. तर त्याला स्मेल कसं वाटलं तुम्हाला, फील कसं वाटलं, भारी वाटलं. आता त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न येतो, त्याला डोक्याला लावलं त्यानंतर आपण चेहऱ्यावर क्रीम लावू शकतो. आता चेहऱ्याचा पार्ट कसा आहे, काहीची स्किन वेगळी असते, त्याच्यामुळे काहीला क्रीम सूट होईल नाही होईल माहीत नाही, पण ॲटलिस्ट होऊ शकतं. 10मधून 7-8 लोकांना सूट होऊ शकतात. तर तुम्ही एक क्रीम आपण ट्राय करूया. फॉर एक्झाम्पल तुम्हीच घ्या आणि तुमच्या हाताने चोळू शकता, नाही तर मीच चोळतो, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली फील येऊ शकतो. हा, हे बघा, आता ही क्रीम लावली, मगाशी काय लावलं होतं आपण, फेस वॉशने चेहरा क्लीन केला आणि तुम्ही काय केलं, आता ही क्रीम लावली. थोडं सॉफ्ट अँगलने जर आपण हे चोळत राहिलो तर दिवसभर उन्हापासून धुळीपासून जरी स्किन राहिली, स्किनवर तुमच्या राहिली, आणि याच्यामध्ये जर आयुर्वेदिक घटकापासून ही फेस क्रीम बनलेली आहे, तर दिवसभर तुमची स्किन काय होऊ शकते. आणि बघा आपण फार थोडी घेतली आहे तरी पण ती काय होलंय, किती जागेवर स्प्रेड करावं लागू राहिली, म्हणजे तुम्हाला काय होणार, कमी पण वापरावं लागणार. आता बघा, आता हीच गोष्ट आपण जर चेहऱ्यावर चोळली तर कशी वाटेल, स्मेल घ्या. आता लोक फेअर अँड लवली वापरतात, बाकीच्या क्रीम वाटवतात. म्हणजे आता ही क्रीम वापरून वाटलं आपल्याला सूट झाली तर आपल्याला लोकांना सांगता येईल, नाही झाली तर म्हणता येईल मला सूट नाही झाली बाबा माझ्या चेहऱ्याला, मी नाही वापर, तू ट्राय कर. म्हणजे याच्यामुळे आपला बिझनेस आहे, तर आपल्याला लोकांना हे कळलं पाहिजे. जसं मार्केटमध्ये लोक वेगळ्या क्रीम वापरतात, बरोबर, स्मेल पण छान आहे. आता तुम्ही तिथं पूर्ण हे केल्यानंतर तुम्हाला पण लक्ष देत असेल, मी मला लावून बघतो थोडंसं. हां, म्हणजे दिवसभर फ्रेशनेस राहील. म्हणजे तेल पण छान, फेस वॉश पण छान, साबण, टूथपेस्ट हे बेसिक प्रोडक्ट आहेत.
आणि ह्या एका एका छोट्या छोट्या प्रोडक्टवर लाखो रुपये करोड रुपये त्याच्यात. जसं नवरत्न तेलची ॲडव्हर्टाईज कोण करतं? अमिताभ बच्चन साहेब. विराट कोहली काय करतात? फेस क्रीमची ॲडव्हर्टाईज करतात, शेविंग क्रीमची करतात. मग त्यांना कळले की याच्यात फार मोठा बिझनेस आहे. पण सामान्य माणसाला काय वाटतं, मला काहीतरी मोठं काम करायचं आहे. आणि मोठे माणसं काय करतात? छोटे छोटे कामं करतात. तर ही फेस क्रीम कशी वाटली? छान वाटली? ओके. आता नेक्स्ट येतो आपण पुढं बॉडीला तेल लावत नाही, केसाला लावतो. पहिल्या काळात होतो बाबा सगळीकडे तेल लावायचा इकडं तिकडं, म्हणजे पण तेल लावल्यामुळे काय होतं, धूळ सगळ्या अंगावर बसते. मग आता आपल्याकडे बॉडी लोशन आहे. हे बॉडी लोशन घ्या, इथं घेऊ शकताय, म्हणजे तुमच्या बोटाला, ज्याच्यामुळं काय होईल की आता मला द्या थोडंसं. आणि तुम्ही काय करा, मस्तपैकी ते हाताला चोळू शकता. आता जास्त झालं आहे आपल्याकडून, तर आपल्याला जास्त यूज नाही करायचं. तर ज्याच्यामुळं काय होईल, आपण तुम्ही कुठला तरी एकच छोटा स्पॉट पूर्ण हे केलं तर बाकीचे प्रोडक्ट डेमो करायला आपल्याला चान्स नाही भेटणार. आता बघा, हे जे बॉडी लोशन आहे याच्यामुळं काय होईल, आपण दिवसभर आपण इथून हे किंवा शर्ट आपल्या अंग ओपन आहे तर आपण हाताला पायाला सगळीकडे लावू शकतो. तर दिवसभर काय होणार, आपली बॉडी काय होईल, ऑलमोस्ट लॉंग लास्टिंग आहे. ऑलमोस्ट 24 तास तुमची स्किन कशी होईल, एकदम सॉफ्ट. पण जर नाही लावलं, तेल लावलं तिथं, तर काय होईल, धूळ बसते त्याला वर, आणखीन स्किन खराब व्हायला लागते. त्याच्यापेक्षा जर हे बॉडी लोशन लावलं पूर्ण अंगाला तर काय होईल, सॉफ्ट राहील, दिवसभर फ्रेश राहील. आणि कोणाला वाटत नाही आपले हातपाय चांगले असावे. कधी कधी कामं वगैरे करू दिवसभर घाणबीण झाली तर हे प्रोटेक्शन आपण ठेवलं तर चेहऱ्यावर प्रोटेक्शन ठेवतो, तसं बॉडीला पण आपल्याला सगळ्या ऋतूमध्ये प्रोटेक्शन ठेवण्याची गरज आहे. स्मेल पण कसं आहे बघा, छान आहे. घेतला का स्मेल? हां. तर हे बॉडी लोशन म्हणजे हे पण लोक, म्हणजे आता आंघोळ केल्यानंतर उठल्यापासून दात घासणं, साबण, शॅम्पू, सगळ्या काही गोष्टी. आता हा प्रश्न येऊ शकतो, आपण दिवसभर संध्याकाळी झोपताना दिवसभर घाण चेहऱ्यावर आहे, त्यावेळेस याला क्लिन्झर म्हणतो. हे फेस वॉश मॉर्निंगला वापरायचं, हे क्लिन्झर आहे. हे नॉर्मल थोडं थोडं घेऊन जर आपण प्रॉपरली चोळलं आणि टिश्यूने कापसाने पण पुसवलं किंवा टिश्यू पेपरने पुसवलं किंवा पाण्याने धुतलं तरी चालतं. आता हे क्लिन्झर काय करणार, तुम्ही ह्या हँड करा, हा हँड करा, ह्या हँडवरती मी थोडंसं टाकतो. आता तुम्ही काय करा, त्याला रब करा, हळूहळू रब करा. हे क्लिन्झर आहे. आता मी टिश्यू पेपर घेतो, टिश्यू पेपरने बघा त्याला पुसवतो, ते कसं क्लीन होतं बघा. हे क्लीन आहे. आता संध्याकाळी दिवसभर आपण काय लावलं होतं, चेहऱ्यावर क्रीम लावली होती, धूळ बसली, तर तिला काय केलं आपण आता पूर्णपणे पुसून टाकलं. हे पुसून टाकलं आणि संध्याकाळी झोपताना आपल्याला काय करायचं आहे, हे आपलं एक प्रोडक्ट आहे, कुठलं, कुमकुमादी ऑइल. हे फार कॉस्टली प्रोडक्ट आहे. गुगलला पण तुम्ही सर्च केलं 1,500-2,000 हजार रुपये. एअरपोर्टमध्ये तर 5-5, 8-8, 10-10 हजार रुपये किंमत आहे कुमकुमादीची. हाय क्वालिटी इन्ग्रेडियंट आहे, याच्यात जवळपास 6-7 इन्ग्रेडियंट आहेत. आणि जेव्हा हे प्रोडक्ट रात्री आपण काय करू शकतो, थोडं हातावर थेंब घेऊन स्कोळून आपण उलट्या हाताने हे इथं हां, आता इथं तुम्ही लावलं आहे बघा, हा एवढाच लावतो आहे मी. आता तुम्ही काय करा, याला हे करा. जेव्हा तुमच्या स्किनवर रात्रभर ही गोष्ट रब होईल, कॅमेऱ्यात बघूया आपण थोडं, ही रब होईल. ज्याची ऑइली स्किन आहे त्यांनी एकदा लावून 1 तासात धुवून टाकायचे. ड्राय स्किन रात्रभर लावून ठेवू शकतो. याच्यामुळे काय होतं की तुमचे चेहऱ्याचे जे पोर्स आहेत ना, होल आहेत, त्यांना ऑक्सिजन भेटतो. आणि इमिजिएट जी घाण आहे चेहऱ्यावर साठलेली, तर बऱ्याच वेळा लोक वर करतात, पण ते सगळे ब्लॉक झाल्यामुळे काय होतं, चेहरा आपला खराब होतो. तर संध्याकाळी झोपताना ही आणि हे प्रोडक्ट वापरलं तर तुम्ही सकाळीच जरी चेहऱ्यात बघितलं ना, तुम्हाला फरक दिसणार तुमच्या चेहऱ्यामध्ये. माझा चेहरा फ्रेश वाटवायला. माझ्या ऑर्डरमध्ये कमीत कमी महिन्याला 4-5 असतात. आमच्या घरी सगळे वापरतात हे प्रोडक्ट्स. कसं आता बघा, हे संध्याकाळी लावण्यासाठी. आणि आज लोक कपड्यावर, ब्युटीवर लई खर्च करतात सर. म्हणजे लोक सुंदर दिसण्यावर लई फोकस आहे लोकांचा. त्याच्यामुळे हे प्रोडक्ट जबरदस्त लोक यूज करू शकतात रेग्युलरली. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रोडक्टकडे जाऊया. त्यानंतर काही महिला आहेत ज्या लिपस्टिक वापरतात. तर ह्या लिपस्टिकचे USP काय येतं, आता आपण तर नाहीत, पण आपल्याला बिझनेस करायचं तर आपलं सगळं नॉलेज असणं गरजेचं आहे. पण ह्या लिपस्टिकमध्ये केमिकल नाही आहे. म्हणजे आज म्हणलं आता की महिला पूर्ण लाईफमध्ये जवळपास 1.5 किलो लिपस्टिक आत खातात, असं करू आणि त्यातलं केमिकल असतं. तर ह्या लिपस्टिकमध्ये कुठलंच केमिकल नाही आहे. बऱ्याच वेळा लोक स्वस्त लिपस्टिक घेतात पण आरोग्याशी खेळतात. तर याच्यामध्ये ही मॅट फिनिशिंग आहे. ही जर बघितलं तर ऑलमोस्ट 24 आवर्स लिपस्टिक टिकू शकते आणि जरी आत गेली तर कुठले हानिकारक परिणाम नाहीत. आणि लिपस्टिकमध्ये म्हणतात, जर मग एक डेमो पण आहे, मला माहीत नाही, पण ट्राय करू शकता तुम्ही. ही लिपस्टिक लावली आणि त्याला सोनं लावलं तर हे कलर जर चेंज झाला तर समजायचं तर केमिकल आहे, कारण की सोनं त्याला लागल्यावर. पण आपले हे लिपस्टिक आहे ना, एकदम हायर लेवलला आहे. आणि असं काही थोडी आहे का हे 10-20 लागतात एका महिन्यात.
त्याच्यामुळे वापरायचं चांगलं वापरायचं, कुठल्या ना कुठल्या वापरायचं. तर महिला हे सगळे बैलाला प्रोडक्ट कामं येऊ शकतात. आतापर्यंत आपण सगळे प्रोडक्ट कुठले बघितले, पर्सनल केअरचे बघितले. त्याच्यानंतर नेक्स्ट काय होतो विषय आपल्यासाठी, क्रीम लावल्यानंतर पण काही लोकांना पावडर लावायचं असतं. तर या पावडरचा डेमो आहे, याच्यामध्ये डेमो तयार होतो. तर तुम्हाला डेमो तयार करायचा आहे, तुम्ही जर पाहत असाल तरी तुम्ही हा डेमो करूनच लोकांना दाखवायचा आहे. हा आपला कुठला आहे, चंदन सँडल पावडर आहे आपली, आणि बाहेरची पॉन्ड्स पावडर घ्यायची. तर याच्यामध्ये दोन्ही पण अर्धा अर्धा ग्लास टाकायचा. त्यानंतर जो बाहेरचं पॉन्ड्स आहे ना, ते पूर्ण पाण्यात टाकल्यात मिक्स होणार, आपलं पावडर वरच तरंगणार. तर का, कारण की त्या जी पॉन्ड्स आहे, ती जी पावडर आहे, त्या पावडरमध्ये गारगुटी दगडापासून ती पावडर बनलेली आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट काय होती, पाण्यात मिक्स होऊन जाते, आपली वरच जाते. म्हणजे जर तुम्ही चेहऱ्याला रब काही गोष्टी लावल्या तर डायरेक्ट इनडायरेक्ट काय होणार, होल ब्लॉक होणार, ऑक्सिजन जाणार नाही, आणि इनडायरेक्ट स्किनचे प्रॉब्लेम तयार होऊ शकतात, चेहरा चांगला दिसणार नाही, आणि मग तुम्ही पुन्हा पिंपल्स येणार. कारण की घाम बी मात जर ब्लॉक झाला तर पिंपल आतून हिटिंग बिटिंग आली तर आपल्या शरीरावर पू निघतो, म्हणजे कुठून निघतो, शरीरातली घाण बाहेर निघते जर तुम्ही दाबून ठेवली तर अनहेल्दी गोष्टी. तर आपल्याकडे टाल्कम आहे, हे घ्या. ही टाल्कम जी आहे, ही टाल्कम पाण्याच्या खाली कधी जाणार नाही. आता फॉर एक्झाम्पल थोडीच घेतली, म्हणजे ज्याच्यामुळे आपले कपडे पण घालवायला नको. आता काय करा, हातावर चोळा. हातावर चोळून तुम्ही इथं पण लावून बघू शकता. आता चेहरा तर नाही आहे, तर अशा वेळेस कधी कधी आता मी जे प्रोडक्ट समजवले, कधी कधी महिला असतील घरी, तर डायरेक्ट त्यांना म्हणायचं, बाबा हे फेस वॉश करून तोंड धुवून ये, क्लिनर लावून घे. म्हणजे डेमो डायरेक्ट समोरच्याला करून दाखवायची. म्हणजे याच्यामुळे काय होईल, ज्याला तुम्ही समजवताय त्याला तो फील भेटन. माणसाचं ते मन आहे ना, ते कानातून, डोळ्यातून, नाकातून, जिभेतून आणि स्पर्शावरून विश्वास ठेवतं. म्हणजे प्रोडक्ट दाखवताना नुसते दाखवून बोलून उपयोग नाही आहे, त्यांना अनुभव देणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला अनुभव देतोय. आता पावडरचा वास कसा येतो, काय किती थोडं चेक करायला. हां, आता हां घ्या, आता लावा, आणि तुम्ही असं हे करा, स्मेल घ्या आणि चेहऱ्याला लावा. आता चेहऱ्याला लावताना बघा, रब नाही वाटणार, इमिजिएट सॉफ्ट शिर वाटणार. बाकीचे पावडर काय होतात, असं कडक रब वाटतात पॉन्ड्स. तर मग एवढं भारी आहे. मग आता हे जे प्रोडक्ट्स आहेत, लोक ऑलरेडी डेली वापरतात, आणि म्हणजे आतापर्यंत तुम्हाला प्रोडक्ट समजवले असं घर कोण नाही वापरत, गरीबातले गरीब आहे प्रोडक्ट वापरतात. मग आपण डेली प्रोडक्टच्या थीमवर काम करतोय. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट येतं आपलं, हे सगळं झाल्यानंतर परफ्यूम. आता हे परफ्यूममध्ये बघा, घ्या बरं वाश. हां, असं करून करा, हे फील तयार होतं. म्हणजे फ्रेश फील. हां, फॉर एक्झाम्पल असं मारू शकतो, किंवा आपण 7-8 लोक बसलेत त्यांना मारून दाखवू शकतो. फ्रेश एकदम फ्रेश फील, म्हणजे एकदम फ्रेश फील तयार होतो. त्याच्यानंतर आता हे प्रोडक्ट्स आहे. त्याच्यानंतर हा आहे, तो झाला डिओ, हा झाला परफ्यूम. असे वेगवेगळे 2-3 कलरचे परफ्यूम आहेत आपल्याकडे. हा परफ्यूम पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल, वाव हेच वापरला पाहिजे. कुठल्याला मारला होता आपण मग, इथं का, इथं घेऊया. आता असं करा पूर्णपणे, त्याला असं करा प्रॉपरली, म्हणजे याच्यामुळे तुम्हाला तो फील तयार होईल. घ्या आता असं स्मेल. छान आहे. ह्या वेळी जर तुम्हाला समजलं लोकांना प्रोडक्ट आहेत, तर त्यांना कळून जुनून बिझनेस रे. तर लोक मार्केटिंगला, अशा बिझनेसला असं म्हणतात, काय याच्यात कसं, याच्यात पहिला एक जमाना होता, दुकान टाकणं, मॉल टाकणं, ऑनलाईन टाकणं, हे बिझनेसची थीम चालते. पण याच्यामध्ये कस्टमरच राहतोय, आपल्याला काय भेटतंय. पण जर आपण त्या दुकानदाराचं काम केलं आपल्या घरातून, तर मग त्यांना भेटणारा पैसा आपल्याला का नाही भेटणार. तर ही थीम तयार होती. कसं वाटलं, म्हणजे बाहेरचे परफ्यूम डिओ वापरतोच ना आपण, फॉग घ्या, हे घ्या, ते घ्या, एवढं घेऊ काय केलं. हां, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट येतं घरामध्ये फ्रेश. वास कसं येतो बघा. हां, अशा वेगळ्या 7 प्रकारच्या अगरबत्त्या आहेत. हे जे बनलं हे निर्माल्यापासून बनलंय, जे असतात ना याच्यामध्ये कुठलं केमिकल नाही. याच्यातून जे धूर निघतो, त्या धुरामुळे बाहेरच्या अगरबत्त्या आहेत ना, त्यांनी आजार होतात सिगरेट स्मोक केल्यामुळं. तर ही जर अगरबत्ती लावली, याच्यातून निघणारा धूर आहे, याच्यातून कुठलाच हानिकारक परिणाम आपल्याला होणार नाही. त्याच्यामुळं आपण ह्या अगरबत्त्या रेग्युलर वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिकवर जाऊया. आता बघा, इथं तुम्हाला, आता मला सांगा, तुमच्या घरात लोक बसलेत आणि हजबंड वाईफ करण्याचा बिझनेस आहे, फॅमिलीनी करण्याचा बिझनेस आहे. आता इथंच तुम्ही दोघं नवरा बायको असते आणि आणखीन 2-3 जोड्या असत्या, अशी जर फॅमिली बसली आणि त्यांच्या घर मस्त सुदूर आणि यांना विचारलं की त्याला अगरबत्ती लावून बघायची का, एखादी अगरबत्ती लावून ठेवा तिथं. म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम्पल. ओके. त्याच्यानंतर एक महिलांसाठी प्रोडक्ट आहे. आज महिलांना भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. जर हा डेमो होतो, मार्केटमधलं लोकल पॅड घेतला तुम्ही, तो पॅड ठेवा, त्याच्यामध्ये पाणी टाका, 50-50 ml ची सिरिन असते, म्हणजे इंजेक्शन असतं, त्याचं इकडं सोडलं आणि त्यानंतर सांगितलं हात ओल्ले करा,
तर मार्केटमधलं पूर्ण वल्ल दिसन तुम्हाला, आणि जर पिळलं तर पाणी असं खाली पडन, आणि आपल्याला एकदम हात सोका दिसन. पिळल्यानंतर त्याच्यातून काहीच पाणी निघणार नाही. आणि आणखीन एक जर जवळपास 90-100 ml पाण्यापर्यंत. त्याच्यानंतर हे कॉटनचं आहे, आणि याच्यामध्ये जर बघितलं तर नायलॉन आहे, म्हणजे नॉर्मल जे मार्केट आहेत त्याच्यामुळे हिचिंग तयार होते. जर आपण असे कडक कपडे घातले, आपण असे जर आपण कशा म्हणतो नायलॉनचे कपडे घातले, तर काय होईल, स्किन डिस्कम्फर्ट होईल ना. लोकल जे पॅड्स आहेत ना ते फार कॉम्प्लिकेटेड आहेत. त्याच्यामुळं जेव्हा तिथं ब्लड फ्लो येतो त्याच्यामुळं महिलांना आजार होऊ शकतात. कारण की तुम्ही एक सॉक्स जर पायात घातला, वल्ला असेल तो घालू शकता जास्त वेळ. महिलांना, प्रत्येक महिलांना, आपली बहीण असन, मुलगी असन, आई असन, त्यांना महिन्यातून 5 दिवस त्या गोष्टीत जावं लागतं. आणि मला वाटतं 100 मधल्या 80 महिलांना पेन होतो, त्रास होतो, कॅन्सर तयार होऊ राहिलेत. त्याच्यामुळं ह्या प्रोडक्टची फार लोकांना गरज आहे. याच्यामध्ये महिलांना अवेअर करणं गरजेचं आहे. कारण की आजकाल याचं नॉलेज नसल्यामुळं शेवटी आजारी पडल्यावर पैसे वरला खर्च करावे लागतात. तर जेव्हा ह्या महिला डेमो पाहतील ना, आता वेळ नाही आपल्याकडे, पण तुम्ही जेव्हा घरी लोकांना दाखवता, तुम्हाला प्रॅक्टिकली डेमो करायचं. आतापर्यंत एवढे सगळे प्रोडक्ट पाहून कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. आता त्याच्यानंतर आणखी नेसेसरी प्रोडक्ट काय येतात घरी बघा. नेसेसरी प्रोडक्टमध्ये काय येतं आपल्याला? हां, चहा येतो किंवा डिशवॉश येतो, भांडे घासायचे. आता तर आता आपण नेक्स्ट प्रोडक्टवर जाऊया. तर सकाळी उठल्या उठल्याच आपल्याला काय लागतं? चहा लागतो. तर या चहाचा डेमो होतो. याच्यामध्ये जर तुम्ही आपण 2 ग्लास घेतले, 2 ग्लासमध्ये अर्ध पाणी घ्यायचं. नॉर्मल कुठला पण तुमचा चहा असन, जो पण मार्केटमध्ये लोकल वापरतात, तो तुम्ही इथं घेऊन याच्यात टाकायचा थोडासा, आणि आपला टाकायचा. याच्यातला लगे लालसर कलर बनणार, आपला नॉर्मल कलर असन. म्हणजे याच्यातून कळतं की ह्याच्यात विदाऊट मिक्स नाही आहे, कुठलंच केमिकल नाही आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर हा जो चहा आहे, ह्यावेळी तुम्हाला अंडरस्टँड होऊ शकतो. आणि हातावर घेतलं तर आपलं तुम्हाला असं फील होणार, याचे ग्रॅन्युअल टाईप, आणि ती भुकटी असते. म्हणजे चहाचे पण प्रकार असतात. चहामध्ये जर बघितलं तर सगळ्यात हायेस्ट कॉस्ट चहा 25,000 रुपये किलो आहे, ज्याला व्हाईट टी म्हणतात. आणि आज लोक फार केमिकल मिलावटीची चहा पितात. तर मग ह्या चहाचा डेमो तो होतो. आणि ह्या चहासोबत जर बघितलं तर लोकांना आज ब्लॅक टी, दुधाचा चहा प्यायची गरज आहे. तर आता मी काय करणार, मी चहापत्ती काढणार. जर माझ्यासमोर 7-8 लोक येतं तर मी चहापत्ती काढणार, मी गुळ काढणार, आणि एका ताटात म्हणणार, मी तुम्हाला सांगणार काय करा, पाणी ठेवा, आपल्याला सगळ्याला थोडा थोडा चहा प्यायचा आहे. मग विचारणार मी, ब्लॅक टी प्यायचा आहे का दुधाचा प्यायचा आहे? तर चहा करण्याची पद्धत पण समजवणार. बघा, गुळाचा वास आला. हां, मग काय करायचं की पाणी टाकलं, पाण्यात चहापत्ती टाकली, त्याला उकळून द्यायची. आणि उकळल्यानंतर जर दुधाचं प्यायचं असेल तर दूध टाकायचे, गरम दूध टाकायचे, त्याला थोडंसं उकळून द्यायचे. आणि मग याच्यामध्ये आपला गुळ टाकायचा आहे, आणि झाकून ठेवायचे. आणि 2 मिनिटानंतर सगळ्याला चहा प्यायला द्यायचं. सगळेजण आपला गुळ, आपली चहा प्यायला लागणार. एवढी सुंदर टेस्ट तयार होणार. आता याच्यामध्ये जर बघितलं तर साखरेची जागी हां, आता हे टेस्ट करूया आपण. थोडी टेस्ट घ्या हातात. मी पण खातो थोडी, तुम्ही पण खा. लोकांना ढेपीच सवय. आणि आपला गुळ कुठला आहे माहिती आहे का? ऑर्गॅनिक, केमिकलच नाही याच्यात, काहीच मिलावट नाही आहे. आणि ही पण टीपीवर. म्हणजे ज्यांना ब्लॅक टी प्यायचं ते ब्लॅक टी प्या, ज्यांना दुधाचा प्यायचं ते प्या. आणि ज्यांना असं वाटतं की मला हे नाही प्यायचं, मला ग्रीन टी प्यायचं आहे, तर आपल्याकडे अशी एक ग्रीन टी आहे, यात आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट आहेत, आणि याच्यात ॲडेड शुगर आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काहीच गरज नाही, पाणी उकळायचे, टाकायचे, हलायचे आणि प्यायचे. म्हणजे ॲटलिस्ट 2 ते 3 मिनटात तुमचा चहा रेडी. म्हणजे ब्लॅक टी प्यायचा आहे, दुधाचा प्यायचा आहे, नॉर्मल प्यायचं आहे, हे तिन्ही पण ऑप्शन आपलं ओपन होतात. मग हे सगळे प्रोडक्ट आता पाहत आणि तुम्हाला अंडरस्टँड झाला असून प्रोडक्ट लय भारी आहेत. तर माइंडमध्ये प्रश्न येतो, पैसे किती असतील, प्राईस किती असेल, त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू प्राईजविषयी. तर आता आपण डेली नीडचे प्रोडक्ट. तर आता मला सांगा, जे लोक साखर वापरतात, सांगतात ना डॉक्टर घातक आहे, मग गोड खायचं तुम्हाला हे साखर वापरा, शिरा करायचा आहे, चहा करायचा आहे. हां, मग गुळाचा चहा मी जे समजवलं ना तुम्हाला आता, गुळाचा चहा फुटतो सहसा लोक. तर पजवण्याची पद्धत मी आता समजवली कशी. पाणी टाका, चहापत्ती टाका, उकळा, आणि गरम दूध करून त्यात टाका. आणि मग गरम दूध उकळल्यानंतर मग जागरी टाका, आणि मग झाकून ठेवा गॅस बंद करून. मग तो चहा खराब पिता येतो. नाहीतर मग काय होतं, लोक सगळं एकत्र टाकतात, साखरेसारखं फुटून जातो. मग हेल्दी गोष्ट करण्याची स्टेप समजवल्या लोकांना, तर लोकांच्या घरी आपण चहा बदलू शकतो. आणि ज्यांना वाटतं बाबा नाही मला गुळाचं नाही प्यायता येणार, बाकीच्या ठिकाणी गुळ वापरा, साखर वापरा, आमची चहापत्ती वापरा, आपण अशा वेळी जाऊ शकतो. क्लिअर कट. आता त्याच्यानंतर आपल्याकडे प्रोडक्ट आहे मीठ. आता इथं तुम्ही हे मीठ फोडून काय करणार, आपण दाखवणार. त्यांचं व्हाईट मीठ असेल, तुम्ही प्रॅक्टिकली दाखवायचे फोडून. हे बघा, हे पांढरं मीठ आहे, आणि हे कोणतं मीठ आहे आपलं. आता हे मिठामध्ये पण फरक दाखवतो तुम्हाला कसा फरक असतो. आता बघा, आपण काय करणार, त्यांचं मीठ घेणार,
अशा घरातलं मीठ लगेच काढून ठेवायचं आणि सांगणार आपण बघा आपलं मीठ बघा आणि ते मीठ बघा. हे पूर्ण रॉक साल्ट आहे. म्हणजे आज गव्हर्नमेंट पण म्हणतं मिठामध्ये तुमच्या प्रॉपरली आयोडीन गरजेचं आहे. पण व्हाईट मिठामध्ये व्हाईट मीठ भेटतं 25-30 रुपये किलो. हे मीठ जवळपास जर बघितलं तर त्याच्यापेक्षा थोडं कॉस्टली जाईल. पण हे मीठ आज आपण खाऊन का 5-10 किलो मीठ खातो का, 1-2 किलोच खातो. पण ते राईट जायला पाहिजे. त्याच्यामुळे आता मीठ बदलण्याची गरज आहे. जसं पहिलं लोक बँकेत लाईन मारायचे, मग ATM आले, मग लोक गुगल पेला आले, ऑनलाईनला आले. तसं खाण्यापिण्याच्या गोष्टी पण बदलणं गरजेचं आहे. तसं मग आता बघा हेच मीठ कसं वाटतंय. मार्केटमधलं मीठ तुम्हाला दिसणार पांढरी बुकटी आणि डॉक्टर सांगतात मीठ कमी खा, साखर खाऊ नका, मैदा खाऊ नका, तेल कमी करा, तळलेल्या गोष्टी कमी करा, कारण की त्या गोष्टी सगळ्या अनहेल्दी आहेत. मग हे मीठ पण आहे आपल्याकडे आणि मार्केटमध्ये आज बघितलं तर सैंधव मीठ तुम्हाला कुठं पण भेटेल. हे रॉक सॉल्ट मीठ आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो आपला तेलाचा विषय, सगळ्यात महत्त्वाचा. किती तुम्हाला किती तेल लागतं महिन्याला? 5 लिटर. 5 किलो. पिशव्या असतात की कॅन घेतात? कॅन घेतात. आता जे मार्केटमध्ये जे तेल आहेत ना त्याचा प्रॉब्लेम काय आहे सगळ्यात महत्त्वाचं. आपल्याकडे हे तेल आहे लाकडी घाण्याचं ऑइल आहे आणि हे आपलं कुठलं आहे राईस ब्रॅन ऑइल, म्हणजे जे तांदळाच्या वरचं जे असतं ना त्याच्यापासून बनलेलं ऑइल आहे. मग हे ऑइल का? हे ऑइल आपला गॅसचं जे टेम्परेचर असतं, जास्तीत जास्त गॅस काय करू शकतो, गॅसवर एखादं लोखंड ठेवलं तर वितळू शकतं का? नाही टिकणार, कारण की त्याचा हिटिंग पॉईंट हायर लेवलला आहे. मग गॅस 140 टेम्परेचरचं मॅक्झिमम हीट देऊ शकतो. मार्केटमधले जे तेल आहेत ना पिशवीतले ते 80 टेम्परेचरला जाऊन त्याच्यातले घटक सगळे गायब होतात. पहिलं तर ते मिलावटी आहे, पहिलं त्याच्यात मिलावट केमिकल आहे आणि त्याच्यात गॅसवर ठेवून तुम्ही 80ला गेलं एक तर फोडणी द्यायला तुम्ही पूर्ण गरम करणार किंवा भाजी करायला पण तुम्ही पूर्ण गरम करणार, तळायला पण काय करणार पूर्ण उकळून टाकणार. मग 140वर जर 80 टेम्परेचरचं त्याचा पॉईंट ठेवला, हिटिंग पॉईंट आहे त्याच्यातले न्यूट्रिशन जाण्याचं, तर काय होणार, गॅस चालू केला ते गरम झालं त्याच्यात काय होणार, त्याचे जे पण बेनिफिट आहेत बाबा, जे पण हेल्दी शरीराला गरजेचं आहे न्यूट्रिशन त्याच्यातून ते भेटणार नाही. पण ह्या तेलामध्ये याचा हिटिंग पॉईंट किती आहे? 250 डिग्री. मग गॅस कितीचा आहे? 140. मग तुम्ही उकळलं जरी डबल जरी वापरलं तरी पण ते 250ला जाणार नाही आहे. म्हणजे काय होणार की मॅक्झिमम 140 पर्यंत, पण पूर्ण याच्यातले न्यूट्रिशन फिनिश होण्यासाठी तुम्हाला 250ला जावं लागेल. मग डायरेक्ट इनडायरेक्ट काय भेटणार, तुमच्या शरीराला रिअल न्यूट्रिशन भेटणार. आजकाल तेल भरपूर लोक खातात तरी मग BP कुठून आला, चरबी कुठून वर राहिली, कॅन्सर कुठून वर राहिले, कारण की बॉडीमध्ये जे रक्तामधलं कोलेस्ट्रॉल जे वाढ राहिले तेलामुळं, ब्लॉक होऊ राहिले तेलामुळं. आज स्किन खराब होती आहे, जॉईंटमधले प्रॉब्लेम तयार होऊ राहिलेत. जसं ग्रीसिंग केलं आता गाडी सर्व्हिसिंगसाठी, तर आपल्या सगळ्या जॉईंटमध्ये काय ग्रीसिंग आहे. तर मग हे तेल वापरण्याची गरज आहे. पण मार्केटमध्ये लोक 10-20 रुपयासाठी 5-25 रुपयासाठी, आता मग म्हणणार हे महाग आहे का? हे प्रोडक्ट मार्केटपेक्षा पण तुम्हाला मी स्वस्त दाखवणार आहे. प्रोडक्ट एवढं स्वस्त आहे. मोदी साहेब माहिती आहेत ना आपले प्राईम मिनिस्टर, ते म्हणतात की सगळ्यात जास्त राईस ब्रॅन ऑइल भारतातून बाहेरच्या देशात जातं. म्हणजे आपले लोक बघा घरी पार कांद्याच्या चिंगळ्या खातात छोटे आणि मार्केटला भारी पाठवतात. मग आता इथून पुढल्या काळात जर तुम्हाला रुग्णालयावर म्हणजे तुमच्या आरोग्यावर तुम्हाला पैसे खर्च करायचे नसतील तर आपल्याला भोजनालयावर आपलं जे वापरतोय ना आपण ते प्रोडक्ट त्या केमिकल मिलावटीमध्ये त्याचा बदल करावा लागेल. कारण की आता गव्हर्नमेंट पण मुंडे साहेब बघा किती मिलावट भेसळ काढू राहिले. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं वाटतं यार काय चाललंय इथं. तर मग हे तेल आहे राईस ब्रॅन ऑइल. तर आता आपल्या घरात कधी कधी मिक्स तेल खायची गरज आहे आपल्याला, तर आपल्याकडे हे लाकडी घाण्याचं ऑइल आहे. हे लाकडी घाण्याचं ऑइल काय, सूर्यफूल ऑइल, त्यानंतर हे काय ग्राउंडनट ऑइल. तर मग कधी कधी एका महिन्यात तुम्ही हे वापरा, दुसऱ्या महिन्यात तुम्ही हे मिळून वापरा, म्हणजे बॉडीची रिक्वायरमेंट फुलफिल होईल. मग ते बाकीची तेल वापरण्यापेक्षा मग महिन्याला जे लोक 2-3 किलो तेल वापरतात, आपलं तेल वापरलं आणि क्वालिटी भेटली, मिलावट नाही आणि त्यांना त्याच्यात काही पैसे जनरेट होणार असतील तर मग लोक वापरणार की नाही वापरणार आपलं प्रोडक्ट. आता हे प्रोडक्टची किंमत किती आहे बघा, इथं MRP किती 500. तर हे प्रोडक्ट जवळपास आपल्या सगळ्या ऑफरमध्ये तुम्हाला 50% जाणार. म्हणजे कितीला गेलं, 250-300 रुपयाचं झालं तेल. आणि हे किलो मागं तुम्हाला कितीला पडलं, जवळपास 250 भागिले 2 किती पडलं, जवळपास बघितलं तर 125 ऑलमोस्ट आपण 135 हां 140 पकडू आपण. मार्केटमध्ये तुम्ही आज पण 250-200 रुपयाला तेल घेतात. 190 रुपये इमॅजिन करा. मग लोक का नाही वापरणार याला, तुम्ही का नाही वापरणार, तुम्हाला काय वाटतं कोणतं तेल वापरलं पाहिजे? मग हे वापरलं पाहिजे. मग आता बघा आपल्याकडे काय झालं, आपण काय म्हणतो बाहेरचे तेल काढा, बाहेरचं मीठ काढा, बाहेर साखर काढा आणि हे हेल्दी गोष्टी आणा. आणि त्यानंतर घरामध्ये आम्ही दुसरं नेक्स्ट काय म्हणतो, आमच्याकडे मिरची वापरतात, तुमच्या घरी मिरची पावडर वापरतात.
हळद वापरतात, हो. त्यानंतर गरम मसाला, धने पावडर, असे वेगळे वेगळे थीममध्ये आपल्याकडे प्रोडक्ट भेटतील. ते तर मसाले आहेत आपल्याकडे, हे बिर्याणी मसाला भेटन, त्यानंतर मिसळ मसाला आहे, त्यानंतर गिरवी मसाला आहे, मटण मसाला आहे, पावभाजी मसाला आहे, वेगवेगळे चिकन मसाला आहे, पण ते व्हेजमध्ये आहे. म्हणजे व्हेजवाले लोक पण हा मसाला वापरू शकतात. म्हणजे हे मसाले प्लस आपल्याला हळद पाहिजे, मिरची पाहिजे, गरम मसाला तर कॉमन ठिकाणी वापरतात. आणि वऱ्हाडी मसाले आहेत वेस्टर्न महाराष्ट्रातून. एकदा का तुम्ही हे प्रोडक्ट वापरले तर तुम्ही बाकीचे कुठलेच मसाले बाकीचे वापरणार नाहीत एकदा आपले प्रोडक्ट केल्यावर. तर मग आता काय झालं, आपण जे प्रोडक्ट्स बघितले त्या प्रोडक्टमध्ये काय बघितलं आपण, पर्सनल केअरचे प्रोडक्ट बघितले आणि या घरातले हेल्दी किचनचे प्रोडक्ट बघितले. कसे वाटले तुम्हाला प्रोडक्ट? छान वाटले. म्हणजे असं वाटतं का लोक हे प्रोडक्ट ह्यावेळी समजवले लोकांना तर लोक हे प्रोडक्ट इझीमध्ये म्हणतील यार लय भारी प्रोडक्ट घेतले पाहिजे. 100% घेणार. आता याच्यानंतर येतं आपल्याकडे किचनमध्ये आपल्याला लागतं हे डिशवॉश. तर ह्या डिशवॉशचे पण डेमो होतात. ह्या डिशवॉशमध्ये ह्या अर्धे ग्लास पाणी घ्यायचे, तुम्हाला ॲक्च्युअल डेमो करायचा आहे. एकाच्यात व्हीम बार पाणी घेऊन तुम्हाला काय टाकायचं त्याच्यामध्ये, व्हीम बार साबणचं थोडंसं स्क्रब करून म्हणजे याचे करून असं चमच्याने थोडं खरडून त्यात टाकायचं आहे. म्हणजे ते आपल्याला हे करता आलं पाहिजे. दोन याच्यात टाकायचं आहे, नाही सॉरी, एका याच्यात पाण्यात व्हीम बार टाकायचं आहे आणि एका याच्यात आपलं हे टाकायचं आहे. आणि त्यानंतर घरातमधली कुठली हळद किंवा आपल्या सनेज कंपनीची हळद घ्यायची, कारण की ती केमिकल विरहित हळद आहे, ती टाकली तर समजा हे सनेजचं डिशवॉश आहे, याचा हळदीसारखाच कलर असेल येलो, आणि बाहेरचा कलर जर रेड झाला एकाडला तर समजायचं केमिकल, आणि ते लालच होणार. हा पहिला डेमो आहे. हा डेमो तुम्ही घरी करायला गरजेचं आहे, आता आपल्याला वेळ नाही. आणि त्यानंतर जेव्हा हे भांडे घासतात तर याला फार कमी वापरायची गरज लागते. आणखीन एक मुद्दा ॲड करायचा आपल्याला, जे आपलं राईस ब्रॅन ऑइल आहे, मार्केटमधलं ऑइल जर तुम्हाला 3 लिटर लागत असेल तर राईस ब्रॅन ऑइल तुम्हाला 1.5 ते 2 लिटर लागणार. आता हे प्रोडक्ट्स आपल्याला कमी वापरावं लागतं. म्हणजे तेलकट भांडे जरी असतील तर ते पटपट एका वॉशमध्ये पण निघू शकतात. दुसरी गोष्ट, भांडे घासल्यानंतर स्मेल भारी येतो. हातात ते केमिकलमुळे रब वगैरे होण्याचे इश्यू असतात, ते गरम वगैरे होणं, बोटं चालू मोबाईल, तर ते इश्यू जाणवणार नाहीत. हे झालं डिशवॉशचा विषय. ही जर गोष्ट सांगितलं महिलांना, झालं भाऊ एखादं भांडं, लेडीज आहेत तिथं एक भांडं घेतलं, टाकलं, घासून दाखवलं, परातीत पण टाकून म्हणायचं बघा घास आणि हात बघा. 10-12 लेडीज डायरेक्ट म्हणतात ते दे मला. म्हणजे पहिलं तर काय आहे, आपण ह्या बिझनेस लोकांना जोडायला नाही चाललो. पहिलं तर आपल्याला लोकांना आपले प्रोडक्ट सांगायचे. बिझनेस हा सेकंडरी पार्ट तयार होतो. पहिलं तर लोक जे वापरतात त्याच्यापेक्षा आपले प्रोडक्ट बेटर काय हे त्यांना कन्व्हिन्स करणं गरजेचं. क्लिअर कट. त्याच्यानंतर हा हँडवॉश आहे. आता ह्या हँडवॉश एवढा सुंदर आहे ना, आता हँडवॉश करू शकतो आपण, जर गरज पडली तर आपण थोडासा काय करू शकतो, याला बोटावर घेऊ शकतो. हा ठीक आहे, आपण दोघं यूज करूया, दोघांचे पण हात खराब झालेत. तर अशा वेळेस आपण हे करू शकतो, किंवा आता मीटिंगमध्ये येत आपण त्यांना द्यायचा, हँडवॉश करा बाबा चांगला मस्तपैकी, आणि जाऊन वॉश बेसिंगला जाऊन धुवून टाका. स्मेल पण कसा येतोय. हां, मग आता आपण याला पाण्यात धुवून टाकू. त्याच्यानंतर हे टॉयलेट क्लिनर आहे. मला वाटतंय अक्षय कुमार टॉयलेटमध्ये जाऊन टॉयलेट टाकू वॉश करून दाखवतो. तर मी म्हणतोय आपण म्हणा, चला बघा आपलं, चला तुमचं घर दाखवा, मी टाकतो, चला वॉश करून दाखवतो कसा वॉश होतो. वॉश पण भारी, क्लिनिंग पण भारी. तर आपण टॉयलेट क्लिनर, त्यानंतर लोक आता फरची पुसतात, फ्लोअर क्लिनर, ते पण प्रोडक्ट आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट प्रोडक्ट जर बघितलं तर ग्लास क्लिनर पण आहे. म्हणजे ग्लास साफ करायचं जर असतील प्रोडक्ट तर तो पण प्रोडक्ट आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे डिश वॉश आहे, आपल्याकडे ग्लास क्लिनर आहे, आपल्याकडे टॉयलेट क्लिनर आहे, आपल्याकडे फ्लोअर क्लिनर आहे, फ्लोअर क्लिनर. त्यानंतर आपल्याकडे बाकीचं बाईक कार वॉश करण्यासाठी हे पण क्लिनर आहे. हे पण लोक प्रोडक्ट एकदा घेतात, 2-3 महिन्यातून लोक हे तर प्रोडक्ट घेतातच कंटिन्यू. म्हणजे त्याच्यामुळे ते प्रोडक्ट यूज होऊ शकतात. तर हे पण आहेत. हे आता पहिलं बघितलं पर्सनल केअर, त्यानंतर ब्युटी केअरचे प्रोडक्ट, नंतर बघितले किचनचे, नंतर बघितले घराला क्लीन करायचे प्रोडक्ट. आणि मार्केटमधले सगळे प्रोडक्ट कुठले ना कुठले आपण वापरतो. आता आपण नेक्स्ट प्रोडक्ट बघूया. आपण थोडा आता हेल्थवर शिफ्ट होऊया. आता आपण पहिलं बघितलं आपण घरातले रेग्युलर प्रोडक्ट. आता मी जेवढे प्रोडक्ट तुम्हाला दाखवले त्या प्रोडक्टमधून तुम्हाला असं वाटतं का हे सगळे प्रोडक्ट लोक वापरतात सर, गरीबातले गरीब लोक वापरतात? बरं, तुम्हाला काय वाटतं, हे जर 10 लोकांना आपण असे प्रोडक्ट समजवले तर किती लोकांना असं वाटणं आपण हे प्रोडक्ट घेतले पाहिजेत, जर त्यांना प्राईस आवडली तर? 8 लोक तर हे जी मध्ये. हां, त्याच्यानंतर हे तर आहेच, पण दुसरा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे लोकांना आरोग्याचा. प्रत्येक 10 मधील 7 लोक कुठले ना कुठले सप्लिमेंट खाऊ राहिलेत. म्हणजे लोकांना बीपीचे प्रॉब्लेम, डायबिटीजचे प्रॉब्लेम, वजन वाढले आणि संख्या हजाराचा हजार, हॉस्पिटल वाढू राहिलेत, मेडिकल वाढू राहिलेत. तर त्याचं सोल्युशन म्हणून आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे. जे प्रोडक्ट्स जर पाहिलं आपण तर हे तुळशी ड्रॉप आणि हे आपलं एक आकाई सोना म्हणतो आपण याला. पॅकेज कसं वाटते तुम्हाला? फील करा बरं, कसं वाटते? हां,
तर याच्यामध्ये एक बॉटल आहे, ही बॉटल आहे, हे बघा. आणि जसं तुम्ही पाहिलं असेल की सकाळी लोक आजकाल चहा पितात किंवा मध लिंबू आणि कोमट पाण्यामध्ये घेतात लोक, बरोबर आहे. तर आता हे प्रोडक्ट्स 45 बेरीचा ब्लेंड आहे. काय ब्लेंड आहे? 45 बेरीचा ब्लेंड आहे. आता बघा तुम्ही इथं काय घेतलं, ब्लेंड बघितलं किंवा प्राईस बघितली, तर ज्या वेळेस आपल्याला ह्या प्राईजबद्दल आपण डिस्कस करणार ना, त्यावेळेस लोकांना क्लिअर कट लोकांना समजून जातं की प्राईजवर नंतर डिस्कस करायचे. प्राईज ही अंडरस्टँड केल्यानं नंतर कळणार आपल्याला 50% कसे स्वस्त भेटतात ते प्रोडक्ट. म्हणजे वापरायला स्वस्त, लोकांना द्यायला पण स्वस्त, ह्या अँगलनी पण आपण बिझनेस करू शकतो. तर हे प्रोडक्ट 45 बेरीपासून बनलेलं प्रोडक्ट आहे. याचा आपण डेमो बघू आणि डेमो बघता बघता आपण याच्यावर चर्चा करूया, ठीक आहे. हे बघा मी पाणी घेतलं आहे. या पाण्यामध्ये आपण काय करू, बिटाडीन टाकू, बरोबर. बिटाडीन काय आहे? हे बिटाडीन ऑलरेडी मेडिकलमध्ये भेटतं जखमा क्लीन करण्यासाठी, पण बिटाडीन हे सगळ्यात बेटर पर्याय आहे की लोकांना डेमोस्ट्रेट करण्यासाठी हे प्रोडक्ट तुमच्या आतमध्ये जाऊन काय करतं किंवा केमिकल आहे नाही हे अंडरस्टँड करण्यासाठी आपण हा बिटाडीनचा वापर करू शकतो. म्हणजे डेमोस्ट्रेट करायला की आपलं प्रोडक्ट किती इफेक्टिव्ह आहे याचा अर्थ आहे, बाकी काहीच नाही बिटाडीनचा. तर आपण बिटाडीन टाकताना फॉर एक्झाम्पल किती, 2.5 ml. हां ठीक आहे, आपण एवढं टाकतो, थोडं आणखीन टाकू. म्हणजे हे डेमोसाठी का घ्यायचं गरजेचं आहे आपल्याला की लोकांना डेमोस्ट्रेट करायला की आपलं प्रोडक्ट ॲक्च्युअली काय काम करतं. तर बघा आपण पहिलं पाणी होतं, प्लेन पाणी घेतलं होतं. तर ते प्लेन पाणी म्हणजे हे जे पाणी होतं नॉर्मल जे पाणी घेतलं आपण, हे असं विचार करा, एक ग्लास म्हणजे आपली बॉडी आणि त्या बॉडीमध्ये जवळपास 72% पाणी असतं. म्हणजे आपण प्लेन पाणी टाकलं, 72% प्लेन पाणी असतं. पण नंतर काय होतं, आज जर बघितलं तर आपण जे पण खातो, फॉर एक्झाम्पल आपण राईस खाल्ला, मी राईस त्याच्यामध्ये थोडा टाकतो, म्हणजे राईस टाकला म्हणजे आपण जे जेवण करतोय त्या जेवणाची अवस्था कशी होती आपण ती बघूया. म्हणजे ग्लास म्हणजे बॉडी, पाणी म्हणजे बॉडीमधलं पाणी, आणि आपण जे आता खाल्लंय राईस जे खाल्लेत ते आपण नाश्ता जेवण जे पण खातो, हवा पाणी अन्न, ज्याच्यामुळं आपल्या बॉडीची सिच्युएशन कशी होती आपण ते बघूया. हे बघा कशी तयार होतात. मग याच्यामुळं आपल्याला वेगवेगळे आजार होतात. कधी ब्रेन स्ट्रोक येतो, कधी ब्लॉक होते, कधी अवयवावर चरबी साचते. तर मग आपण चरबी तर खात नाही, मग कशामुळे होतं, जे आपण तळ्याला वडापाव समोसे मैदा बिदा हे सगळं खातोय, तर डायरेक्ट इनडायरेक्टली बॉडीला पाहिजे ते न्यूट्रिशन भेटत नाही. आपली बॉडी पेशीपासून बनली, स्त्री आणि पुरुष एकत्र येतात, एक गर्भामध्ये पेशी तयार होती, हळूहळू त्याचा टिश्यू तयार होतो, मग अवयव तयार होतो, मग सिस्टम तयार होते. पण जर रेग्युलर खाणारं जे अन्न आहे ते जर कमजोर असेल, दूषित असेल, तर पेशी कशी बनन, कमजोर. जसं एक वीट कमजोर असेल तर बिल्डिंग कशी बनन, कमजोर. मग सिमेंट वाळू त्याच्यातलं कमजोर नसेल, तसं आपल्या शरीरामध्ये काय होतं, हळू जे खातो त्याच्यापासून पेशी आणि आपले अवयव सगळे कमजोर होतात आणि मग मोठे आजार तयार होतात. मग त्याच्यापासून निघण्यासाठी आपल्या बॉडीला पाहिजे काय, अँटीऑक्सिडंट. म्हणजे आपल्या बॉडीला जर अँटीऑक्सिडंट भेटलं तर आपली बॉडी काय करेन, आतूनच बॉडी स्ट्रॉंग होऊन जाईल. पण आता ते आपले तसे फळं, तसं व्हेजिटेबल केमिकल विकतं किंवा तसं प्रोटीन, तसं न्यूट्रिशन भेटत नाही आहे. म्हणजे पहिल्या काळात याची गरज नव्हती, पण आता जर बघितलं तर 20-25 वर्षापासून सगळीकडे भेसळ मिलावट. इवन बघा ना, दूध लोक बघितलं तर म्हणतात 4 कोटी लिटर दूध आपण केमिकलचं घेऊन राहिलो. म्हणजे फॉर एक्झाम्पल दूध आपल्याला 100 लिटर पाहिजे, पण बनतंय किती, 25 लिटर बनतंय, मग 75 येतोय कुठून, सगळी भेसळ येऊ राहिली, शेतीमध्ये फवारणी, याच्यामुळे शरीराचे भरपूर प्रॉब्लेम तयार होऊ राहिले. मग आपण हे आपलं ब्लेंड आहे, हे ज्यूस नाही आहे, हे औषध नाही आहे, हे लिक्विड नाही आहे, हा अर्क आहे, ब्लेंड आहे, जे 45 फळांचं अर्क आपल्याला सकाळी हलवून घ्यावं लागेल. आपली बॉटल आपण फॉर एक्झाम्पल डेमो करताना किंवा घेताना हलवून घ्यायचं आहे. संध्याकाळी रात्री जेवण करून जेव्हा तुम्ही झोपताल तेव्हा ब्रश करून झोपा. रात्रभर 7-8 तास तो सलाईवा पण तोंडात राहील, आणि सकाळी उठल्यानंतर एक कोमट पाणी करायचं आणि काचेचा ग्लास घ्यायचा. ग्लास कसा पाहिजे, हा काचेचा ग्लास पाहिजे, आणि काचेच्या ग्लासमध्ये जवळपास 150 ते 200 ml पाणी टाकायचे. आणि त्याच्यात जर आपण हे आकाई सोना, हे जर आपण 25 ते 30 ml घ्यायचं, म्हणजे ह्या 25 ते 30 ml म्हणजे ह्या टोपणामध्ये तुम्हाला 45 जे फळं आहेत, 45 जे बेरी आहे, त्याचं तुम्हाला काय भेटतंय, काय भेटतोय, अर्क भेटतोय. आणि 7-8-10 तास जर तुमची बॉडी एमटी आहे, उपाशी आहे, आणि बॉडीला आता पाहिजे काहीतरी, ट्रॉफिक एकदम बंद होतं ना, आणि अचानक ट्रॉफिक गेलं, तर सकाळ सकाळ जेव्हा तुमचे हे न्यूट्रिशन तुमच्या बॉडीच्या आत जाईल ना,
तेव्हा बघा मॅजिक व्हायला लागेल. मॅजिक. उपाशी पोटी घ्यायचं ना? हो, उपाशी पोटी घ्यायचे, अर्धा तास काहीच खायचं नाही आहे, बसून रिलॅक्स घ्यायचं आहे. आणि याच्यामुळं काय होणार, पहिली गोष्ट हे प्रोडक्ट तुमच्या पेशीवर काम करणार, अँटीऑक्सिडंट देणार. जी बॉडी तुमची ऑक्सिडंट झाली, जे पोल्युशनमुळं, सूर्यप्रकाशामुळं, ट्रेसमुळं, ड्रिंकमुळं, स्मोकिंगमुळं, त्याच्यामुळं काय होणार, तुमची बॉडीला हे जर अँटीऑक्सिडंट भेटलं तर पेशीवर काम झालं तर केसापासून तर नखापर्यंत. पहिलं तर काम हे काय करतं, जर तुम्हाला कुठलाच आजार नाही आहे, जर तुम्हाला आजार असेल किंवा तुम्हाला आजार नसेल तर पहिलं काम काय करते बॉडी, हे प्रोडक्ट 3-4 महिन्यात तुम्हाला तुमच्या बॉडीत ते सगळे घाण साफ करतं. जे 7-8-10 वर्षाची घाण बॉडीमध्ये आहे, जर तुम्हाला वाटतं मी आजारी नाही पण घाण भरपूर आहे, तर सर्व्हिस केली का कधी नाही, तर मग जर हे प्रोडक्ट आपण बॉडीमध्ये गेलं तर हे बघा तांदूळ कधी झाले, पहिले कधी झाले ते, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट महिला याच्यात काळे झाले. पण जर जे लोक हे घेणार नाही अँटीऑक्सिडंट, कारण की ते फळातून पण भेटतं, व्हेजिटेबलमधून भेटतं, मग त्यातून प्रॉपर नाही भेटत, मग जे भेटणार नाही त्याची बॉडी खराब व्हायला लागणार. मग खराब पेशी, दुसरी खराब पेशी, तिसरी खराब पेशी, खराब टिश्यू, त्यानंतर खराब अवयव आणि मग आजार. पण हे जर प्रोडक्ट आपण घेतलं तर ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून पहिलं स्टेज, जर तुम्ही आजारी असाल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय भेटेल, तुमचं पहिलं बॉडी सगळी साफ करायला मदत करेल. जर तुमची घाणच साफ झाली, डिटॉक्सिफाय झाली बॉडी, त्यानंतर आजारी असताल तर पहिली बॉडी घाण साफ होईल, आणि जर आजारी नसताल तरी बॉडी घाण ती सगळी काढून टाकन, दूषित पेशी, आणि नंतर ज्या पेशी बनणार तुमच्या खाण्यातलं न्यूट्रिशन आणि इथलं न्यूट्रिशन याचे ॲड करून नवीन पेशी कशी बनणार, हेल्दी. म्हणजे पहिलं तर काय, बॉडी साफ होईल, दुसरं आजार बॉडीतले निघून जातील, आणि नंतर आपल्या बॉडीमध्ये 90 दिवसात नवीन पेशी तयार होतात. म्हणजे बॉडी नवीन जनरेट होती, तर नवीन जी पेशी, नवीन जी बॉडी तयार होणार ती स्ट्रॉंग होणार. म्हणजे काय होणार, तिला आजारापासून संरक्षणासाठी डिफेन्स येणार, म्हणजे आपली बॉडी डिफेन्स मोडवर असते, म्हणजे तुम्ही आजारीच नाही पडणार. मग तुम्ही आजारी नाही पडले आणि तुमचे हेल्थचे गोल पण अचीव केले तर इनडायरेक्टली काय आलं, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, आळस येणार नाही, आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लाईफ जे हॉस्पिटलमध्ये घालायचं होतं ते तुम्ही तुमच्या बॉडीसाठी 5-50-100 रुपये खर्च करू शकत नाही का? मला असं वाटतं 40-50 रुपयात एवढं जर भेटलं, लोक आज सकाळ सकाळ पोहे खायला गेले, वडापाव खाल्ला तरी 50-100 रुपये बिल होतं. पण चहाच्या जागी जर लोकांनी हे घेतलं तर मला वाटतं याच्यामुळं प्रॉब्लेम कुठले सॉल्व्ह होतात, केसापासून तर म्हणजे तुमच्या हेअरसाठी, तुमच्या स्किनसाठी, डोळ्यासाठी, मायग्रेनसाठी, किंवा बाकीचे लंगचे इश्यू आहेत, काही हार्टचे इश्यू आहेत, ब्लॉकेजचे इश्यू आहेत, किंवा काही लिव्हरचा इश्यू आहे, किंवा डायजेशनचा इश्यू आहे, किंवा डायबिटीजचा काही इश्यू आहे, किंवा मूळव्याधाचा इश्यू आहे, किंवा बॉडीमध्ये कुठेतरी पेन आहे, किंवा स्किनचे प्रॉब्लेम आहेत, असे मल्टिपल हजारो लोक आहेत आमच्याकडे ज्यांना याचे रिझल्ट्स आलेत. आणि आज बघितलं तर माझ्या घरी माझी पत्नी, माझी आई, माझे वडील, मी मागच्या जवळपास 6 वर्ष झालेत आमच्या घरी हॉस्पिटलच्या फाईल 95% बंद झाल्या. हे सप्लिमेंट आणि आणखीन काही फूड सप्लिमेंट आहेत कंपनीची. त्याच्यामुळं कसं वाटलं तुम्हाला प्रोडक्ट? तुम्हाला असं वाटतं का पत्नीला, आई वडिलाला, आपल्या स्वतःला हॉस्पिटलमध्ये जाऊन सोनोग्राफी करा, MRI करा, एक्सरे करा, गोळ्या खा, ते खाल्यापेक्षा याची सवय लावून घ्या. की तुम्हाला असं वाटत नाही की एवढं जर लोकांना समजवलं, 10 लोकातून ज्याच्याकडे पैशाचा इश्यू नाही, जो हेल्थला काळजी करतो, त्यातले 5-6 लोक हे प्रोडक्ट कंटिन्यू खायला चालू करणार. तर मग हे प्रोडक्ट काय करतं, पहिलं काम बॉडीची घाण साफ करतं, दुसरी पार्ट बॉडी घाण होऊन नाही देत, म्हणजे आजारीच नाही पडणार. त्याच्यामुळे मला वाटतं ही माझी चॉईस आहे, लाखो लोकांची भारतामध्ये चॉईस आहे, आणि ही मला वाटतं तुमच्या थ्रू पण हजारो लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. डन? कसा वाटला डेमो? बरं, असा डेमो केल्यानंतर की असं वाटतं का लोक म्हणले लयच भारी, आता याची टेस्ट पण लय भारी, तुम्हाला थोडी याची टेस्ट पण देतो वाटलं तर प्यायला. तुम्ही थोडंसं काय करा, असं पेते, असं पाण्यातच घेतात, पण ते हाय सेन्सिटिव्ह आहे, तरी पण टेस्ट घ्या, कशी वाटते टेस्ट सांगा. येस, त्याच्यावर थोडं पाण्याचं घोट घेऊ शकता तुम्ही. मी घेतो थोडं, कसं वाटतं बघून मला. जिभेला थोडासा एकदम स्ट्रॉंगली, कारण की तो आरक आहे ना, ब्लेंड येतो, ते काही ज्यूस नाहीये, आणि त्याच्यात पाण्यात टाकून घेतल्यानंतर इमॅजिन करा असं वाटतं. आणि जेव्हा वाटलं तुम्हाला तर खायला टेस्ट द्यायची ना, थोडं पाणी कोमट करून पण तुम्ही टेस्ट देऊ शकता. कारण की होऊ शकतं आपली प्रत्येक मीटिंग, प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये 5-50-100-200 रुपये जाते ना आपले प्रोडक्ट दाखवायला, पण आपला बिझनेस उभा करतोय. मार्केटमध्ये लोक दुकान टाकून माल भरून बिझनेस करतात, तर आपण असा बिझनेस करू शकतो. हां, हे बॉटल एकदा खोलल्यानंतर आपण तिला महिन्याभरात संपलो पाहिजे, आणि रोज 25 ml घेतला आपण तर आपल्याकडे एक 15 बेरीचं पण आहे, आणि आपल्याकडे 45 बेरीचं पण आहे. आपल्याकडे आणखीन एक डेमो आहे, हे आपला आकाय सोनात झाला. हे याला काय म्हणतो आपण, तुळशी ड्रॉप. याच्यामध्ये कुठली तुटली बघा, कृष्णा तुळशी, राम तुळशी, वन तुळशी. तर हे प्रोडक्ट पण फार सुंदर आहे, ह्याचा डेमो लय सुंदर आहे. आपण दोघं पण डेमो करूया वाटलं त्याचा.
आणि हे प्रोडक्ट आपण इनडायरेक्टली पाण्यात बाहेर जायचं तर पाण्यात 2-3 थेंब टाकून घेऊ शकतो किंवा हांड्यात पण टाकून घेऊ शकतो किंवा आपल्या बॉटलमध्ये जे आकाश सोना आहे ना त्याच्यातच सकाळी 1 किंवा 2 थेंब टाकून त्यासोबतच घ्यायचं. म्हणजे आता ते का घ्यायचं ते तुम्हाला समजवतो. हे घ्या आपण एक डेमो करूया. थर्माकोल बघा नष्ट होत नाही. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर म्हणून गव्हर्नमेंट पण आज याच्यावर बंदी आणते. थर्माकोल नष्ट होत नाही असं ठेवा. त्याच्यावर प्रॅक्टिकली डेमो करू. थोडं व्हिडिओमध्ये दिसणं असं लोकांना. हे घ्या. थर्माकोल जर पुरून जाळून नष्ट होत नाहीये, भिजून नष्ट होत नाहीये तर थर्माकोल आपण येणे कसं नष्ट होतं बघूया. आता हे करा. असं करायचंय, असं करायचंय, असं फिरत राहा, दाबत राहा, असं असं करत राहा. पूर्ण घासा त्याच्यामध्ये. आता बघा जर आपण बघा तुळशीचे पानं बिनं जेवणा टाकतो, भगवंताला तुळस आवडतं म्हणतात. तर आता स्मेल बघा, स्मेल किती जबरदस्त आहे. आणि हे जे आता झालंय बाबा एखाद्याला स्किन खराब आहे, जिथं मस्सा झाला आहे तिथं जरी तुम्ही लावत राहिले. एक लेडीज आहे ती म्हणल्या की आमच्या इथं मस्सा होता आणि मी जेव्हा डेमो करायची तिथं लावून टाकायचे, लावायचे. 7-8 महिन्यात मला कळलं तेव्हा सगळा ॲपच झाला. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर हे प्रोडक्ट आता तुम्ही असं हाताला जरी केलं तरी कसं वाटते. स्मेल बघा किती हाय स्मेल आहे. आता एवढंच गेलंय. म्हणजे याच्यामुळं जर हे वर थर्माकोल जाळते तर शरीरात जाऊन घाण साफ करणार नाही का. बरोबर. मग हे जर आकाशवनात 1 किंवा 2 थेंब टाका किंवा तुम्ही रेग्युलर हांड्यामध्ये 1-2 टाकून ठेवा किंवा सर्दी झाली किंवा गळ्याचे काही इश्यू झाले तर त्यावेळेस पण तुम्हाला हे प्रोडक्ट फार हायर लेवलला सपोर्ट करू शकते. कसं वाटतंय स्मेल. एकदम कूल स्मेल येतो डोळ्याला थोडंसं. येस. त्यानंतर जर बघितलं तर हे प्रोडक्ट झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोडक्टवर जाऊया आपण. आज जर बघितलं तर प्रोटीन. आज हे मँगो फ्लेवरचं प्रोटीन आहे. आपण याचा थोडासा डेमो करूया. थोडं मी तुम्हाला प्रोटीन प्यायला देतो. खरं आहे प्रोटीन करण्याची प्रोसेस कशी आहे बघा. आता आपल्याकडे मिक्सर नाही आणि आपल्याकडे शेकर पण नाही. शेकर नाही ना आपल्याकडे, होता पण आता नाही भेटणार इथं. पण याची खरी टेस्ट कशी लागेल. आता जे पाण्यात टाकून जर पिलो आपण तर पाण्यामध्ये याची जी टेस्ट लागणार आहे ना ती एवढी प्युअर नाही लागणार. म्हणजे पाण्यामध्ये ते आत प्रॉपर मिक्स हां करूनच राईट. याच्यामध्ये सगळ्यात भारी टेस्ट कधी लागते जेव्हा तुम्ही मिक्सरला टाकतात आणि मिक्सरमध्ये पाणी घेतात आणि जर म्हणलं की लोकांची कोणाची हेल्थची इश्यू नाही तुम्ही त्याच्यात दूध पण टाकलं किंवा दुधामध्ये बनवलं थोडं पाणी टाकलं किंवा दुधातच बनवलं आणि फिरवलं कमीत कमी 1-1.5 मिनटं फिरवायचं. याच्याचे हे पावडर आहे ना ही पूर्ण मिक्स झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही दुधात टाकून 7-8 लोकांना हे प्यायला देणार म्हणून लोक म्हणणार लगेच मला द्या. कारण की जीभ लई महत्वाची आहे ना, टेस्ट महत्वाची आहे. कारण की टेस्ट लागणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तेच नसेल तर बाहेर आहे आपण कुठं तर आपल्या शेकरमध्ये टाका आणि शेकर कमीत कमी 1.5-2 मिनटं असं हलायचं आहे. कारण की ते पूर्णपणे हे झालं पाहिजे. दुधाची पिशवी घेऊन टाकू शकताय किंवा पाणी टाकू शकताय ज्याच्यामुळं ही टेस्ट कळणं गरजेचं आहे सगळ्यांना. आता बघा आता इथं समजा 7-8 लोक आहेत तर त्यांना डेमो करताना काय करू शकतो आपण याचबर 2-3-4 चम्मच घेऊ शकतो. म्हणजे लोकांना त्या क्वांटिटीमध्ये भेटलं पाहिजे प्रोटीन पिण्यासाठी. आता मी इथं प्रोटीन टाकतो. त्या प्रोटीनची टेस्ट करा तुम्ही हालून. हाला सगळं. मला पाणी प्रोटीन दे थोडंसं. वर घेऊन पण हालू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने. दाखव. आता हे जेव्हा आपण स्मूथ करणार असं हातातून घेऊन हालू शकता हळूहळू वरून. हे बघा हे आपलं हे जे प्रोटीन ना हे प्रोटीन आपण शेकर पहिलं तर ऑप्शन आहे मिक्सरमध्ये फिरवावं. दुसरं आहे शेकरमध्ये फिरवावं. आणि ऑप्शन नसेल तर ग्लासमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 3-4 मिनटं फिरवलं तुम्ही तरच तुम्हाला तो फील भेटेल. आणि तुम्ही 7-8 लोक जेव्हा करतात ना तेव्हा मोठ्या ह्याच्यात करणं म्हणजे शेकर किंवा मिक्सरमध्ये किंवा मोठ्या भांड्यात चमचीने हालून तुम्हाला प्रॉपरली करावं लागेल. हां. आणि त्यावेळेस जर तुम्ही हे प्रोटीन घरी याच्यात आता पाणी घेतलं आपण याच्यात जर दूध घेतलं आणि जर प्रत्येकाला थोडं द्यायचं 20-30 ml प्यायला म्हणजे ज्याच्यामुळे फक्त टेस्ट मॅटर करते. आता आपण दोघं पण पाण्यात टाकले तरी पण याची टेस्ट घेऊया हळूहळू. मग तुम्हाला सांगतो याचे फायदे काय काय आहेत. आता बघा तुम्ही पेताने तुम्हाला थोडंसं पावडर फॉर्म लागला असेल पण ज्या वेळेस तुम्ही त्याला पूर्ण ब्लेंड करतात तेव्हा त्याच्यातलं रिअल म्हणजे त्याची टेस्ट इन्क्रीज होते. म्हणजे आता ही 10% टेस्ट आहे. ही मिक्सरमध्ये 100% टेस्ट लागणार आणि शेकरमध्ये तुम्ही 50-60% घेऊन जाऊ शकता.
आता आता ह्याच्यामध्ये जर बघितलं ना तर याच्यामध्ये हे प्लांट बेस्ड प्रोटीन आहे. पी आणि ब्राऊन राईसपासून, म्हणजे वाटाणे असतात ना, वाटाणे हाय लेवलचे भारी क्वालिटीचे वाटाणे घेतले असतात आणि ब्राऊन राईस जो पांढरा राईस आहे तो नाही, ब्राऊन राईस जो फार महाग आहे. म्हणजे मेन इन्ग्रेडियंट आहेत ते वाटाणा आणि ब्राऊन राईस. आणि याच्यामध्ये काय टाकलंय बघा, अश्वगंधा, याच्यामध्ये काय टाकलंय टर्मरिक म्हणजे प्युअर क्वालिटीचा आतमध्ये शरीराची हिलिंग कव्हर करायला, सिनेमन टाकलंय, जिंजर टाकलंय, ब्लॅक पेपर टाकलंय आणि याच्यात गोल्डन मिल्क आहे. गोल्डन मिल्क आपण जे एक चम्मच घेतला ना त्याच्यातून आपल्याला 10 ग्रॅम प्रोटीन भेटतं जवळपास. म्हणजे ती पावडरचं वजन जादा आहे पण आपल्याला त्याच्यातून 10 ग्रॅम प्रोटीन बॉडीला भेटतं. आणि जो चमचा आहे तेवढाच, हा तेवढा एक चम्मच म्हणजे 10 ग्रॅम. तुमच्या बॉडीनुसार तुमचं जेवढं बॉडी आहे त्यानुसार तुम्हाला 1 किलोला 1 ग्रॅम प्रोटीन लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल वजन जर 70 किलो असेल तर 70 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. मग 70 ग्रॅम हेच घ्यायची गरज नाही. तुमच्या नाश्त्यात जेवणातून तुम्हाला समजा भेटलं 40 ग्रॅम तर तुम्हाला एकूण 30 घ्यावं लागेल. पण समजा तुमच्या बॉडीला तिकून 50 भेटलं तर हे 2 चम्मच घ्यायचे. पण कधी कधी वाटतं आता आपलं आज नाश्ता पण हेल्दी झाला आहे, दुपारी खाणंपिणं होणार नाही, तर सगळे 2 ते 3 चम्मच शेक बीक मारून मस्त निघायचं. म्हणजे बॉडीलाचा कोठा, त्या कामगाराला जर पगार व्यवस्थित भेटला तर कामगार म्हणणार नाही ना मी काम करत नाही. पण आजकाल काय होतं, प्रोटीन न बसल्यामुळे काय होतं, हे खाऊ का ते खाऊ का ते खाऊ का, बॉडी काय म्हणते जोपर्यंत तू मला सॅटिस्फाईड करत नाही. बघा आपल्याला ना अनहेल्दी फूड, कुरकुरे, चिप्स, वडापाव हे खाऊशी वाटतं, पिझ्झा बर्गर का, कारण की बॉडीला त्याच्यातून पाहिजे ते न्यूट्रिशन नाही भेटत. मग बॉडी म्हणते जोपर्यंत भेटणार नाही ना तुम्ही हेल्दी गोष्टी जादा खाऊ नाही शकत. तुम्ही ॲपल जादा खाऊ नाही शकत, तुम्ही ड्रायफ्रूट जादा खाऊ नाही शकत, पण तुम्ही वडापाव, चिप्स, फरसाण खायला लावा, पॅकेट संपवून टाकणार. बिस्किट, चहा खायला लावा, पाव खायला लावा का, कारण की ते जादा का जातं, कारण की बॉडी म्हणते मला पाहिजे ते न्यूट्रिशन त्याच्यात नाही. मग प्रोटीनची गरज काय आहे की प्रोटीनमधून आपल्याला न्यूट्रिशन भेटतं. म्हणजे प्रोटीनमधून आपल्या बॉडीसाठी, आता प्रोटीन कशावर काम करतं, प्रोटीनमुळे केस चांगले राहतात, स्किन चांगली राहते, मसल चांगले राहतात, एनर्जी चांगली होती. आज जर काही जखम आजार असेल तर लवकर रिकवर होतो. त्यानंतर प्रोटीनमुळं काय होतं, आपले जे हाडं आहेत ना सगळ्यात जास्त डोक्यापासून तर पायापर्यंत काय येतात हाडं, आणि त्या हाडाच्या आत आपल्या पांढऱ्या लाल तांबड्या पेशी तयार होतात, बोन मॅरो म्हणतात. म्हणजे हाडं लय गरजेचे आहेत. पण आजकाल बघा बरं, काय वडापाव खाल्ला, पिझ्झा खाल्ला, ढोकळा खाल्ला, समोसा खाल्ला, पोहे खाल्ला, त्याच्यात कोणतं विटॅमिन कोणतं प्रोटीन आहे, पण ते खाऊन सुद्धा पोट भरतं. कित्येक वेळा आपण ते खाऊनच नाश्ता जेवण होऊन जातं लोकांचं. मग बॉडी म्हणते तुझं भागलं भाऊ, पण मला पाहिजे ते न्यूट्रिशन तुझ्या जेवणातून भेटलंच नाही आहे. त्याच्यामुळं ह्या प्रोटीनमुळं नखाचे प्रॉब्लेम, केसाचे प्रॉब्लेम, बॉडीमध्ये रोज तुम्ही जे खातात त्याच्यात जर प्रोटीन नसेल ना तर कधी कधी लोक तब्येतीने लय दिसतील आणि त्यांचे कंटिन्यू चिडचिड होणार, खाऊशी वाटणार, एनर्जी नसणार, थकान महसूस होणार. त्याच्यामुळे आज भारतामध्ये जर बघितलं ना तर 55% लोकांना प्रोटीनची कमतरता आहे. फॉरेन कंट्रीज लोक बघा लुकड्याच्याकडेच असतात पण त्याच्यात लय ताकद असते. आपले लोक असे ढोलेचे ढोले झाले, तर चरबीने ढोले झालेत, इकून लटकती तिकून लटकती पण ताकद नाही आहे. तर ऑलरेडी आपल्याकडे चॉकलेट आणि मँगो फ्लेवरचे प्रोटीन आहे. तर घरामध्ये सकाळी नाश्ता झाल्यानंतर किंवा नाश्त्याच्या आधी ॲटलिस्ट 1, 2, 3 चम्मच जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो. किंवा वाटलं घरामध्ये 4 जण येतं 5-6 चम्मच चपातीमध्ये टाकून टाका, भाकरीत टाकून टाका, मस्तपैकी त्याच्यात पण आपल्या घरात प्रोटीन जातं. नाही तर आता पोहे खाल्ले, उपमा खाल्ला, उपीट खाल्ला, तिथून कुठं हेल्दी न्यूट्रिशन भेटते. तर टेस्ट कशी वाटली तुम्हाला? छान आहे. आणि तुम्हाला हे लहान मुलासाठी आपल्याकडे पिढी सत्व आहे. प्रोटीन, हे प्रोटीन कुठल्या पोरांनी खावं, एक 12-15 वर्षाच्या पुढल्या पोराला आपण त्या क्वांटिटीमध्ये देऊ शकतो, पण 16-17च्या पुढे प्रोटीन जाऊ शकतं. तर हे प्रोटीन आता मी तुम्हाला टेस्ट दिली, फक्त पाण्यात करून दिली, 10% टेस्ट आहे ही याच्यात झाली तरी 50-60% लागेल, आणि मिक्सरमध्ये झाली तर ती 110% टेस्ट लागू शकते. आणि विथ दुधात असेल तर आता आपण इथं दुधात जरी घेतली असली तरी लई टेस्ट लागली असते. पण म्हणतात ना ज्याचं वजन जास्त आहे त्यांनी पाण्यात घ्यावं आणि ज्याचं वजन असं आहे त्यांनी दुधात घ्यावं, हा नियम आहे याच्यामध्ये. आता नेक्स्ट प्रोडक्ट येतं, आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात येत ना मुलं आहेत, लहान मुलं आहेत. तुमच्या घरी किती मुलं येतं? एकच. आता ह्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला, तुम्ही पॅरेंट आहेत, कारण की प्रोडक्ट तर लहान मुलं घेणार नाहीत, तर लहान मुलांना प्रोडक्ट सांगू नाही शकत आपण. तर मी काय करणार तुम्हाला सांगणार, मी तुम्हालाच म्हणणार हे खाऊन बघा. याच्यामध्ये स्पून पण आहे, प्रत्येकाच्या खाली स्पून असतो, हा पून याच्यात देण्यासाठी. याच्या पूनचे किती असतं, किती मेजरमेंट असते ते पण घ्यायचे. आता माझी मुलगी तर पिढ्याच करते, आता आपण खाऊ शकतो. आता दुसऱ्याला देताना आपण म्हणतो, ते म्हणतो मी काय खाऊ बाबा, तर आपण पण घेऊन खायचं आणि मग म्हणायचं मी पण खातो बघ तुम्ही खा. चॉकलेट फ्लेवर आहे. हळूहळू जेव्हा याची टेस्ट लागते, आता हे खायचं आपण, वाय वडील आहेत आपल्याला ते प्रोडक्ट घ्यायचं नाही आहे, मग आपण खाल्लं. मुलांना आता घरी तिथं मुलं असतील तर लगेच म्हणायचं दूध गरम करावं थोडंसं, असेल तर वाटलं तर 4-5 मुलं असले तर आई बापाला थोडं टेस्ट करायला द्या.
याच्यात चॉकलेट फ्लेवर आहे आणि मुलाला काय आवडतं चॉकलेट. पण बाकीच्या चॉकलेटमध्ये हेल्थ भेटते का नाही भेटत. मग काय करायचं त्यांना काचेच्या ग्लासमध्ये हे 1 चम्मच 1.5 चम्मच अर्धा चम्मच 2 चम्मच 4-5 जर मुलं असतील तर दुधात बनवून द्यायचं त्यांना. एक वारम दूध गरम करून थोडं वार्म वॉटर म्हणजे कोमट दुधामध्ये टाकून दिलं असं मस्त हलवून दिलं पोरांना. तर पोरं प्याल्यानंतर पोरं म्हणणार आई मम्मी पप्पा मला ते पाहिजे. म्हणजे याने काय होईल सगळ्यात महत्त्वाचे याच्यात आयुर्वेदिक घटक आहेत ह्या प्रोडक्टमध्ये. आणि ह्या प्रोडक्टमुळं सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय आहे बापाचा मुलं बाहेरचं खातात. त्यांना चॉकलेट पाहिजे वेफर पाहिजे मॅगी पाहिजे चिप्स पाहिजे दुधात बिस्किट पाहिजे आणि मोबाईल पाहिजे आणि मग ते बाकीचं खायला नाहीच मानतात. मग अशा वेळेस ते हट्ट पण करतात चिडचिड पण करतात आणि खायला पण खात नाहीत वाळे होऊन जातात. मग आता त्यांचं फाउंडेशन जर ह्या वयातच ते जर असं खात असतील आपल्या वयात आपल्याला तसं खाल्लं का आपण आपल्या आईबापा केव्हा गोड खायला वाटतं. पण आज दिवसभरात पोरं एकदा किंवा दोनदा तरी गोड खातात 100 90 पोरं. मग ह्या गोष्टीमुळे काय होईल याच्यात असे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट येतं ज्याच्यामुळं मुलाची वाढ चांगली होईल त्यांची मेमरी चांगली होईल त्यांची चिडचिड कमी होणार त्यानंतर यांना याची भूक पण लागणार आणि भूक लागली ते घरगुती खाणार. भूक वाढते लोकांची मुलांची त्यानंतर त्यांची बॉडी पण स्ट्रॉंग होती मेमरी स्ट्रॉंग होती आणि त्यांना याची खायला जर लागले ना ते तर मुलं हाताने चम्मचनी पण खाणार. बघा पोरांना भूक लागली ना पोरं चॉकलेट डबे उडतात बिस्किट उडतात कुठं काही भेटतंय खायला कारण की त्यांच्या बॉडीमध्ये ना एनर्जी कमी झाली. पण त्यांनी गोड खाल्लं ना तर बॉडी काय करते इन्स्टंट त्यांना एनर्जी देते. मग हे प्रोडक्ट पोरांना सकाळ दुपार आपण संध्याकाळ जसं पाहिजे तसं त्यांना देऊ शकतो. म्हणजे रेग्युलर काय होईल त्यांचं बाकीच्या गोष्टीचा फोकस हटून हे हेल्दी होईल. आणि आज हजारो पोरं आहेत हजारो परिवार आहेत जेवढे पण सनेज बिझनेस करतात ना ते सगळे माझा यूट्यूबला व्हिडिओ पण आहे पिढ्या माझी मुलगी पिढ्याच म्हणते. म्हणजे हे प्रोडक्ट मुलांसाठी फार गरजेचं आहे. वाटते तुम्हाला याची गरज आहे. टेस्ट कशी वाटली आणि मुलांना देऊन मुलांनाच माहिती कशी वाटली टेस्ट तू म्हणणार हो लय भारी वाटली. त्यानंतर आता नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपलं नारीप्रिया. आता प्रत्येकाच्या घरी महिला येतात महिलांना जर बघितलं तर आज भरपूर त्यांचे हेल्थ इश्यू तयार होतात. म्हणजे महिलांची लाईफ कशी असते 15-16 वर्षाच्या आत त्यांना पिरियड चालू होण्याच्या अगोदरची लाईफ वेगळी असते पिरियड चालू झाल्यानंतर लाईफ वेगळी असते डिलिव्हरीनंतर लाईफ वेगळी असते आणि त्यांना पिरियड बंद झाल्यावर एक लाईफ वेगळी असते. म्हणजे बॉडी घाण जी असते ती साफ होण्याची ती प्रोसेस सुरू होताना आणि बंद होताना या पेज असतात. तर आज बघितलं तर महिलांना भरपूर चॅलेंजेस आहेत कारण की त्यांना एका शरीरातून दुसरं शरीर जन्माला द्यायचं. मग आज बघितलं तर हे पिढ्या सत्व जे प्रोडक्ट आहे जे महिलांचे रेग्युलर मंथली प्रॉब्लेम चालू आहेत जे पिरियडमध्ये जवळपास 100 मधल्या 70-80 महिलांना त्रास होतो पोटात दुखतं पडून राहतात. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघितलं तर त्यांना चिडचिड होणं राग येणं ह्या गोष्टी तयार होतात. पीसीओडीचा पण यस पीसीओडीचा प्रॉब्लेम जसं की आता तुम्ही थोडंसं याच्यात आणखीन अंडरस्टँड केला असेल म्हणून तुम्हाला अंडरस्टँड होईल. महिलाचे जे हेल्थचे इश्यू आहेत ना याच्यासोबत आमच्याकडे आणखीन एक प्रोडक्ट आहे शतावरी म्हणून. ही शतावरी माझ्या मिसेसला डिलिव्हरी पिरियडमध्ये पण ही शतावरी दिली. अशा आयुर्वेदिक डॉक्टर लोक येतं ही आपली शतावरी त्यांच्या क्लिनिकमधून 100 150 200 कस्टमरला देतात. हे कॉम्बिनेशन आहे. हे प्रोडक्ट जर महिलांनी रेग्युलर खायला सुरू केले तर हे ते दुधात पाण्यात घेऊ शकतात. तर ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून त्यांचे ऑलमोस्ट सगळेच आजार फिनिश करू शकतात एवढे हायर लेवलला. आणि याच्यात काय आहे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट येतं त्यांचे हेल्थ प्रोटेक्शन काळजी भेटू शकते. आणि हे प्रोडक्ट खायला किती रुपये लागणार आहेत हे जे मी प्रोडक्ट दाखवले काही प्रोडक्ट खायला 10 रुपये काही प्रोडक्ट खायला 20-30 रुपये काही प्रोडक्ट खायला 30-40 रुपये. मग सगळे मिळून जर 100-200 रुपये आपल्यासाठी खाल्ले आपण हेल्थ रिलेटेड तर मला असं वाटतंय तिकडं मेडिकलमध्ये हॉस्पिटलमध्ये पैसे घालण्यापेक्षा जसं आपण हेल्मेट कधी घेतो ॲक्सिडेंट झाल्यावर घेतो ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून इन्शुरन्स कधी करतो ॲक्सिडेंट झाल्यावर की झाल्यानंतर क्लेम भेटला पाहिजे म्हणून इव्हन आता मेडिक्लेम पण काढतात लोक. मग मला असं वाटतं कोरोनानंतर ना सगळे लोक आरोग्याकडे लक्ष द्यायला लागले. कसं वाटलं तुम्हाला हे प्रोडक्ट महिलांना दिलं पाहिजे आणि हेच प्रोडक्ट महिलांना खायला टेस्ट द्यायचे आपण महिलांना देऊ शकतो. त्यांना तिथं आता वाटलं महिलाच्याच हातात तर प्रोटीनची टेस्ट करा आणि याची पण त्यांना टेस्ट देऊन पाण्यात हलवून प्यायला लावा. कारण की असं जर खायचं असेल असं खाणं आणि ड्रिंक करणं कारण की प्रोडक्ट जर प्यायचे तर डेमो का झाला पाहिजे पण ते खाऊन झालं तर असं वाटणार कसं वाटतंय टेस्ट माहीत नसते ना माणसाला. तर सगळ्याची थिंकिंग वेगळी. तर हे प्रोडक्ट जे पेचे आहेत ना ते पाजूनच आपण डेमो दिला पाहिजे लोकांना. आलं लक्षात. व्हेरी नाईस. तुम्हाला असं वाटतं का ह्या प्रोडक्टची सगळ्यांची गरज आहे लोकांना. त्याच्यासोबत सगळ्यात सुंदर डेमोस्ट्रेशन मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे एका प्रोडक्टचं. ते प्रोडक्ट म्हणजे ग्लुटाएज. आता काय करू
आपण हे ॲपल सायडर व्हिनेगरचा डेमो पाहू. कारण की हे जे तुम्ही वॉर्मअप एक्सरसाइज करण्याच्या अगोदर, योगा करण्याच्या अगोदर एनर्जेटिकसाठी जर तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता. कारण की ॲपल सायडर व्हिनेगरचे फार हायर बेनिफिट आहेत. याने कोलेस्ट्रॉल लेवल तुमचं कंट्रोल होतं, तुमचं वेट मॅनेज होऊ शकतं, तुम्हाला एक्सरसाइज करायला एनर्जी क्रिएट होऊ शकते आणि स्किनसाठी सपोर्टिव्ह आहे. आणि याच्यामध्ये आज जर बघितलं तर सगळे टॉप क्वालिटीचे लोक ग्लुटा एज हे प्रोडक्ट आहे आपलं, एकदम हाय क्वालिटीचं प्रोडक्ट. हे थोडं कॉस्टली आहे. ज्यांना वाटतं मला माझी स्किन ग्लो व्हायला पाहिजे, मी तरुण दिसायला पाहिजे, त्यांच्यासाठी प्रोडक्ट आहे. तर आपण हे दोन्ही पण प्रोडक्ट बघू. ह्या प्रोडक्टच्या आणि ह्या प्रोडक्टच्या किमतीत फार तफावत आहे. हे प्रोडक्ट मला वाटते याची MRP जर बघितली तर किती रुपये दिसते तुम्हाला, 450. आणि याची जर MRP बघितली तुम्हाला किती दिसेल, तर जवळपास 2500. म्हणजे एवढे कॉस्टिंग आहे. म्हणजे हे MRP झाली. आता आपल्याला जर बघितलं सगळ्या ऑफर पेपरमध्ये तर आपण 50% जाऊ शकतो याच्या प्रोडक्टमध्ये. तर हे तुम्हाला समजवणार आहे. पण हे जे प्रोडक्ट्स जर हे प्रोडक्ट आतून गेले तर तरुण लुक होणं, यंगर लुक होणं, ज्यांना ब्युटिफुल बनायचे त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट गरजेचे आहेत. तर आता आपण काय करू, हे खोला. मग हा डेमो तुम्ही करू शकताय. काही ठिकाणी टॉप क्लासचे लोक असेल तुमच्यासमोर, तर अशा लोकांना आपण हे डेमोची पण टेस्ट देऊ शकतो लोकांना. सेलिब्रिटी लोक ग्लुटाथायनचं इंजेक्शन घेतात. ग्लुटाथाईनचं मग त्याच्यामुळं ग्लुटाथाईनचं इंजेक्शनमुळे काय होतं, स्किन ग्लो करते, अँटी एजिंग तयार होती. आता हे कापूस काढून आपल्याला काय करायचे, लगेच टाकायचं नाही, मी पाणी टाकतो पहिलं. पाणी टाकू आपण, नंतर आपण त्याला हे करून पिऊया. तर बघा, टाका तुम्ही एक टॅबलेट काढून त्याच्यातली, तिथं टाका. हे मी इथं ग्लुटाएज टॅबलेट टाकली आहे आणि याच्यात आपण हे टाकली. आता बघा कलर कसे येतं. हे प्रोडक्ट आणि हे प्रोडक्ट या दोन्हीचं आहे. हे तुमचं वेट मॅनेजमेंट, बॉडीला मेंटेन एनर्जी देण्यासाठी, आणि हे आतून काम करतं. टॉपची हिरोईन लोक याचे हाय क्वालिटी इंजेक्शन घेतात, याच्यामुळे तुमची स्किनच ग्लो करायला लागते, तुम्ही तरुण दिसायला लागतात. म्हणून हे प्रोडक्ट ह्या लेवलचं कॉस्टली आहे. मग जर ज्या क्लासचे लोक आहेत ना, त्या क्लासला आपण ते प्रोडक्ट दाखवू शकतो. म्हणजे हे प्रोडक्ट्स आता माझ्या ऑर्डरमध्ये कंटिन्यू 2-3 प्रोडक्ट असतात. जिथं पैशाचे इश्यू नाहीत ना, तिथे ह्या प्रोडक्टची कंटिन्यू मागणी असते. जसं काही लोक आहेत ना, 50,000 टू घ्यायला, 80,000 टू घ्यायला पण पैसे नाही, टू व्हीलर, आणि काही लोक 50 लाखाची कार घ्यायला पण तयार आहेत. म्हणजे मॅटर हा नाही आहे की, मॅटर हा आहे की कोणत्या क्लासचे लोक आहेत. तर काही आपले लोकल असे प्रोडक्ट आहेत ज्यांच्याकडे पैशाचे इश्यू येतं, काही असे लोक आहेत ज्यांच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे. तर सगळ्या क्लाससाठी बिझनेस आहे आपला. हां, आता बघा पूर्णपणे गोळी ऑलमोस्ट हे झाली. आता आपण याला काय करू, डिवाइड करूया आणि याची टेस्ट घेऊया. तर असं बनवून ज्याला 7-8 लोकांना पण तुम्ही टेस्ट देऊ शकतात. हे घ्या, घेऊ शकतो तोपर्यंत आपण हे मिक्स होईपर्यंत. वा, कशी वाटली टेस्ट. याला जर हळूहळू घेतलं तर तुमच्या बॉडीमध्ये जिथून गेल्यानंतर बॉडीला पाहिजे ते भेटलं पाहिजे. आजपर्यंत आपण गबाळ चहा टाक, हे टाक, ते टाक, त्याच्यापेक्षा हे हाय क्वालिटीचे प्रोडक्ट लोक लई मागणी आहे या प्रोडक्टला. जबरदस्त. आता आपण ह्या प्रोडक्टची टेस्ट बघूया. नाही, हे बघा कलर काय आहे, ॲपल सायडर व्हिनेगर, सुंदर प्रोडक्ट. वाव. आता हे बघा, याच्या ह्या टेस्टमध्ये आणि ह्या टेस्टमध्ये फरक आहे. याच्यामध्ये एनर्जी क्रिएट होणार आहे, आणि हे हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट आहे, सप्लिमेंट आहे एक प्रकारचं. तर जबरदस्त सरीचे प्रोडक्ट्स आहेत. कसे वाटले, टेस्ट कशी वाटवले प्रोडक्टच्या. आता मी तुम्हाला टीचिंग करतोय ना, म्हणून एवढा वेळ जातोय. पण आपण जर लोकांना, आता मी सगळे प्रोडक्ट का दाखवतोय तुम्हाला परफेक्ट समजायचंय. तुम्ही खालच्या लोकांना काही डेमो केले, काही दाखवले, काही केले, तर 20-25-30 मिनिटात पण आपण सगळे प्रोडक्ट समजू शकतो. पण याच्यासाठी तुमच्याकडे प्रोडक्ट पाहिजे. जसं आता माझ्याकडे प्रोडक्ट होते म्हणून मी तुम्हाला दाखवू शकलो, नसते तर मी पण असं सर आता मी नसतो आलो चुकून, तर तुम्ही ID मारला असता, प्रोडक्ट निघून गेले असते. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट असतो, कधी कधी आपला पेन असतो, कुठं कुठं जॉईंट पेन आहे, कुठं कुठं मसल पेन आहे, कुठं कुठं क्रॅम्प तयार होतो. अशा वेळेस इन्स्टंट रिलीफ पाहिजे असेल तर याच्यामध्ये जर बघितलं तर इथं जवळपास 10-12 आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट आहेत. आणि हा पेन रिलीफ बाम आहे. आता याचा थोडंसं याचा फार हाय हे, जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला लक्षात येईल. तर बघा बरं का, वास घ्या, जास्त वास नका घेऊ, डेंजर आवाज होतो बघा. हां, वास यायला लागला का.
इथं जर तुम्ही लावलं कुठं पण पेन होतो. आता हे पेन कुठं पण होतोय. हा इथं तिथं बसले त्यांना माहिती कोणाला दुखतंय काही, कोणाला काही पेन आहे का, घ्यायचं आणि त्यांना माहिती आहे कुठं लावा, हाताला लावा, इकडं लावा, तिकडं लावा. हा डेमो करून दाखवायचं आणि इमिजिएट लोक याची ऑर्डर देतात. आता बघा हे किती भारी प्रोडक्ट आहे. किती रुपयाचे इथं 260. बरोबर. आणि आपण डिस्काउंटमध्ये 50% विचार केला तर आपल्याला ते अर्ध्या किमतीपर्यंत जाणार आहेत. मग इमॅजिन करा हे प्रोडक्ट कुठल्या क्वालिटीचे आहेत. आता हे जे प्रोडक्ट दाखवते ना तुम्हाला सनेजमध्ये असे 250 प्रोडक्ट आहेत. मी जे तुम्हाला प्रोडक्ट दाखवलेत फक्त एक 20-25 प्रोडक्ट दाखवू राहिलोय. एवढे प्रोडक्ट दाखवायला आपल्याला दिवस लागेल. म्हणजे एवढी मोठी बास्केट आहे आपल्याकडे. आणखीन महत्त्वाचा विषय, जेव्हा आपण ब्रेकफास्ट करतो तर पहिल्या जमान्यात काय होतं की खाण्यामधून सगळं प्रोटीन भेटायचं, न्यूट्रिशन भेटायचं, गुड फॅट भेटायचं, तूप, दही सगळं थाळी असायची. पण आजकाल बघितलं तर भेटत नाही आहे. तर सकाळी जर तुम्ही उठले नंतर हे प्रोडक्ट वापरायला लागले, आकाश सोना घेतलं, त्यानंतर आपलं नाश्त्याच्या नंतर जर तुम्ही प्रोटीन घेतलं किंवा अगोदर पण घेऊ शकता किंवा नंतर पण घेऊ शकताय. प्रोटीन घेतलं, जर एक्सरसाइज करू आलात तर नाश्त्याच्या आधी घ्या. एक्सरसाइज नसेल केलं तर पण नाश्ता करून मग प्रोटीन घ्या. जे चहा प्यायची सवय लागते ना ती प्रोटीन गायब होऊ शकते. आणि नाश्त्यानंतर प्रोटीन घ्यायच्या अगोदर किंवा प्रोटीन नंतर आपण काय केलं पाहिजे, ही एक टॅबलेट आहे, ही कॅप्सूल आहे आपली, याला आपण म्हणतो ओमेगा 369. हे 369 याचे मल्टिपल बेनिफिट आहेत. कसं आहे याच्यामध्ये ऑइल आहे. आता याच्यात आपण जर हे ऑइल फोडलं तरी तर मी काय करू शकतो, फोडून दाखवू शकतो तुम्हाला की बघा याच्यात ऑइल आहे. हां आता बघा हे जे ऑइल आहे ना हे मी असं टाकू शकतो हातावर. आत्तापर्यंत आपल्या शरीरात जे ऑइल जातं एक तर तळल्याला जातं, तळल्यालाच ना, नाही तर उकळल्याला जातं. मग मला सांगा शरीरामध्ये जे आता हे जे आहे ना हे पण हेल्दी, हे पचन होतं, जसं फूडपासून बनलेलं आहे. हे काय असं प्लॅस्टिक बिस्टिक नाही आहे. तर हे जे प्रोडक्ट्स आहे ह्या जर टॅबलेट आपल्या शरीरात गेली तर स्किनचं कोलेस्ट्रॉल बॅलन्स करणं किंवा हार्ट प्रोटेक्ट करणं किंवा हे जे ऑइल आहे आपल्या जॉईंटमध्ये पण पाहिजे, जॉईंटचे कटकट आवाज येणं, लोकांचे आज जर विटॅमिन याच्यामध्ये आणखी विटॅमिन डी कॅल्शियम जर घेतलं तर बोनची हेल्थ चांगली होऊ शकते. म्हणजे लोकांना प्रॉब्लेम आहेत. पण आज काय होतं नॉनव्हेजमधून पण लोकांना जातं, पण काही लोक नॉनव्हेज खात नाही, नॉनव्हेजमध्ये दुसरे प्रॉब्लेम तयार होतात. त्याच्यामुळे सप्लिमेंटची गरज आहे. ओमेगा 369 आहे जेवणातून सहसा भेटत नाहीत आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा सप्लिमेंटची गरज आहे. मी मागच्या जर बघितलं तर न्यूट्रिशन ओव्हरऑल मी 2010 पासून खातोय. म्हणजे न्यूट्रिशन 15 वर्षापासून मी न्यूट्रिशन खातोय. आणि ह्या न्यूट्रिशनसोबत हे जे टॅबलेट आहे हे जर रिअल ऑइल आपल्या पोटात गेलं असं तर जात नाही, तर आपल्या ह्या टॅबलेटमधून जाऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा मी तुम्हाला इथं टॅबलेट खाऊन दाखवतो. हे एक टॅबलेट मी सकाळी घेतली नाश्ता करताना. आता हे मल्टीविटॅमिन आहे. हे सगळे वेगळे वेगळे मल्टीविटॅमिन मला याच्यातून भेटतात. ह्या मल्टीविटॅमिन मधली मी एक टॅबलेट घेतली. हे कुठलं औषध नाही आहे, जसं मार्केटमधले गोळ्या औषधं आपण आजार झाल्यावर खातो, हे आजार नाही होऊन देण्यासाठी आपल्याला खायचं. त्याच्यानंतर बघितलं तर ही गार्लिक. हे गार्लिक काय करतं, आपल्या रक्तामधली जी कोलेस्ट्रॉल आहे, जी चरबी आहे ती जाळतं. ज्याच्यामध्ये जे ब्लॉक आहेत रक्ताचे, ब्रेनमधले, हार्टचे, तो ट्रॅक आहे ना ओपन राहतो. आणि वरची पण अवयवावरची चरबी काय होती, जळली जाते. त्याच्यानंतर हे जे काय आहे स्प्रिनुला, वर जे आकाशात लोक जातात कुठं आपले स्पेसमध्ये, ते लोकांचं जेवण हे म्हणजे यांनी एनर्जी भेटते. आता मी 2 स्प्रिनुला घेतल्या कारण की ह्या स्पिरुलिनाचा एक डेमो पण होता आपला 2 पाण्यात जर एक प्रॉपरली इलेक्ट्रिकचा डेमो आहे. एवढी हाय क्वालिटी स्पिरुलिना आहे. म्हणजे इथं जर 2-3 स्पिरुलिना तुम्ही घेतल्या तर होऊ शकते इकडे 2-4 किलो फळातून जी एनर्जी भेटते ती स्पिरुलिना भेटते. आणि मोदी साहेबांनी मोरिंगाबद्दल पण बोलले, ते म्हणले मी मोरिंगाचा पराठा खातो. हे बघा ही पोर आहे मोरिंगो. म्हणजे मागच्या 10-15 वर्षापासून मी हे सगळे सप्लिमेंट मला लोकांना कुठलाही आजार नाही. शेवगा ना, हा मोरिंगा म्हणजे शेवगा. आता या किती टॅबलेट घेतले मी टोटल 6 म्हणजे 5 म्हणजे प्रोडक्ट तर 5च आहेत ना आपले, इथं 5च डबे आहेत. तर हे नाही कुठल्याच आजार होणार नाही. तसं आपल्याकडे वेगवेगळे प्रोडक्ट पण आहेत काही स्पेसिफिक आजारावरती, पण सप्लिमेंट म्हणून आपण हे प्रोडक्ट रेग्युलर खाऊ शकतो.
जर तुम्ही एवढं जेवण करताय, थाळ्या थाळ्या खाताय, तर त्या थाळ्यातून जे भेटत नाहीये ते ह्या सप्लिमेंटमधून, ते ह्या प्रोडक्ट्समधून, ते ह्या प्रोडक्टमधून भेटतंय. म्हणून आपल्याला आता याची गरज आली ह्या प्रोडक्टची. तर ह्या प्रोडक्ट थ्रू जर फॉर एक्झाम्पल काही लोकांना असं वाटतं एवढं कसं खाऊ शकतो आपण, आता होऊ शकतं ह्या प्रोडक्टला 10, 20, 30 किंवा 30-40 रुपये लागू शकतात आपल्याला प्रोडक्ट खायला. पण एवढं खाऊन पोटाला सफाई मेहनत करायला लावण्यापेक्षा थोडं खाऊन जर न्यूट्रिशन भेटलं तर आता काय झालं, खायला काय आलं, बॉडीत जाऊन त्याचं ते काम करत बसन. ऑइल पण गेलं, मला गार्लिक पण गेलं, मल्टीविटामिन गेलं. मग हेच अज्ञान आहे, हे अज्ञान आपल्याला लोकातलं बदलायचं. आणि मला वाटतं ज्यांना हेल्दी राहायचं आहे, ज्यांना वाटतं की आईबापांचं, पत्नी किंवा मिस्टर, मुलं, फॅमिली, कुटुंब चांगलं राहावं आमचं, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती आहे. पण लोक त्याला फॉलोच करत नाही, तर मग यांना कमवलेला सगळी संपत्ती त्यांच्या आरोग्यावर जाते. तुम्हाला असं वाटतं का याची गरज आहे बाबा आपल्याला सप्लिमेंटची? म्हणजे ह्या सगळ्या प्रोडक्टची लोकांना आजकाल गरज आहे. कशी वाटतं ते प्रोडक्टची पॅकिंग पण कशी वाटते पॅकिंग बघा बरं विशाल सर, भारी वाटते ना? आता याच्यासोबत रात्री आता सगळ्यात महत्त्वाचं, कधी कधी कोणाची पोट वाढले, कोठ्याचा इश्यू आहे, वॉशरूमला जास्त वेळ लागतो, किंवा पाईलची इश्यू तयार झाले, डायजेशन होत नाही, पोट साफ होत नाही, तर हे सगळे जे 100% मधले जवळपास 60-70% आजार पोटापासून सुरू होतात. कारण की पोटामध्ये जे तुम्ही टाकताय ते व्यवस्थित पचनच नाही झालं, तर मग पाहिजे तसे अवयवाला गोष्टी भेटणारच नाही. मग ते प्रॉब्लेम तयार होतात. मग आपल्याकडे एक ॲलोवेरा आहे, एक ॲलोवेरा त्रिफळा आणि एक नॉर्मल ॲलोवेरा आहे आपल्याकडे. तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर झोपायच्या वेळेस जर हा ॲलोवेरा घेतला असाच आपण, फॉर एक्झाम्पल एक 25-30 ml किंवा असं जर ॲलोवेरा घेऊन तुम्ही रेग्युलर थोडं पाण्यात घेऊन ठेवू शकताय, 25-50 ml पाण्यामध्ये पण घेऊ शकताय, किंवा असा डायरेक्ट, तर मी असंच घेत असतो, डायरेक्ट असं घेतो आणि थोडं पाणी पितो ते झोपताना. याच्यामुळे काय होतं, इथं जर गेल्यानंतर हे ॲलोवेरा जर केस साफ करतो, स्किन चांगली करतो, तर तुमचा हा ट्रॅक व्यवस्थित करणार नाही का? तर ह्या ॲलोवेरा त्रिफळामध्ये ॲलोवेरा पण आहे आणि त्रिफळा पण आहे, म्हणजे एक आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट आहेत. मग हे सगळं आपलं पोट साफ करायचं काम करतं, म्हणजे आतली घाण साफ करायचं. जसं की आपण म्हणतो ना कधी कधी नाल्या साफ मध्ये वास येतो, तर आपण जे बेसिंग वापरतो त्याचा एवढा वास येतो, तर आपल्या पोटाची अवस्था काय असेल? मग लोकांचा बघितलं कोठा जाम होतो, पचनच होत नाही, आणि जे पण टाकतो इथं टाकतो. मग हे साफ करण्यासाठी, डायजेशन साफ होण्यासाठी, पोट शांत होण्यासाठी, स्मूथनेस येण्यासाठी आपण हे ॲलोवेरा संध्याकाळी वापरू शकतो. आज बघितलं रामदेव बाबाजीने काय केलं, पतंजली ब्रँड कशावर उभारला? ह्याच आयुर्वेदिक प्रोडक्ट उभारला. हां, तर मग हे प्रोडक्ट एक सुंदर आहे आणि सगळ्यात फेवरेट प्रोडक्ट माझं, ज्याच्यामुळं मी लई फॅन झालो सनेजचा. आणि त्या प्रोडक्टची किंमत बघितली तर तुम्हाला असं वाटेल की किती रुपये किंमत बघा, किती दिसते. आता या प्रोडक्टची किंमत आहे 199, म्हणजे मी म्हणलो 50% प्रोडक्ट आता म्हणजे 100-100 रुपयाला देणं आपल्या ऑफरमध्ये. जेव्हा हे प्रोडक्ट सगळे हे तुम्ही घेऊन चेहरा बिऱ्याला लावून संध्याकाळी झोपायचं रिलॅक्स, आणि इकडं हे पॉसिबल असेल तर थोडं गरम पाणी करायचं, वार्म वॉटर त्यात ठेवून थोडं वार्म करायचं, लई पण नाही, किंवा असं पण टाकू शकतो हालून, 3 इकडं 3 थेंब टाकायचे, 5-7 मिनटं असंच झोपायचं. नाकात टाकायचं. डोक्याचे प्रॉब्लेम, श्वास ऑक्सिजन येण्याचे तो ट्रॅक तो व्यवस्थित होणार, किंवा कान नके गळ्यापासून काही इश्यू असतील ते, किंवा कुठं नस दाबलेली आहे, कुठं सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, कारण की सगळ्या कनेक्टेड असतात ना गोष्टी. ह्या जो पार्ट आहे ना, सायटिकासाठी आपल्याकडे बाकी आणखी प्रोडक्ट, पण हा प्रोडक्ट सपोर्ट करणार तुम्हाला. म्हणजे जर तुमच्या इथून गेला, कारण की ब्रेनचे सिग्नल आहेत ना सगळीकडे, जर ह्या प्रोडक्ट्समुळं तुम्हाला बॉडीतली ती सगळीकडे वर्किंग व्हायला चालू होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रोडक्ट जर तुम्ही घेतलं आणि तुम्हाला झोप येत नाहीये, तुमचं मन लगेच शांत होणार. फक्त काय करायचं, झोपून ऑक्सिजन येतोय आत जातोय आत असं फील करायचं. पुढल्या 4-5 मिनिटात झोप लागणार, एवढी गाढ झोप लागणार, तुम्ही दुसऱ्या दिवशी उठून म्हणणार अरे काय झोप लागली आहे मला. किती रुपयात? 100-150 रुपयात. एवढं सुंदर प्रोडक्ट आहे. आणि एकदा हे प्रोडक्ट घेतलं, सुरुवातीला एक पहिला जो डोस आहे तो रेग्युलर वापरा. घोरण्यासाठी दुसरं प्रोडक्ट आहे, घोरण्यासाठी मला वाटतं एक स्नूझरचं प्रोडक्ट आहे आपल्याकडे, ते पण प्रोडक्ट आहे. हे आपलं घोरण्याचं पण प्रोडक्ट आहे. हे घोरण्याचा पण ड्रॉप आहे की ज्या ड्रॉपने तुम्ही घोरण्याचा पण विषय शॉर्ट आउट होऊ शकतो. आणि म्हणजे काय आहे, हे तर मी बेसिक सांगतोय. आता स्पेसिफिक ज्याला वेगवेगळे आजार आहेत ना, त्या आजारावर आपल्याकडे डॉक्टरची टीम पण आहे. म्हणजे आपल्याकडे डॉक्टरचे ते फायली पण लोकांना, पेशंट जे आजारी लोक आहेत ना त्यांना रिकमेंड करतात, हे ह्या गोळ्या घ्या. आपल्याकडे चार्ट पण आहे, ह्या आजारावर हे प्रोडक्ट खा, असे खा.
त्यानंतर आपले आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे 4 सिटीमध्ये जिथं पंचकर्मा केला होतो. पण आताच्या कंडिशनला जेव्हा नवीन लोकांना आपल्याला प्लॅन समजायचं ना, त्यांना पहिले साबण टूथपेस्ट समजावं लागेल, मग आरोग्य, मग त्याच्यात म्हणतील सर माझं हे दुखतंय हो, माझ्या आईचं हे दुखतंय हो, माझ्या वडिलाचं हे दुखतंय हो, मग त्यांना म्हणायचं हां मग त्याच्याकडे आपल्याकडे ट्रीटमेंट आहे. बरोबर. म्हणजे ह्या वेनी आपण लोकांना प्रोडक्ट समजू शकतो. तर मला वाटतंय हे प्रोडक्ट पण जबरदस्त आहे. याचा रिझल्ट इमिजिएट तुम्हाला असं वाटेल की हे प्रोडक्ट वापरले पाहिजेत. मला वाटते ऑलमोस्ट आपण सगळे प्रोडक्ट बघितले बरोबर ना. थायरॉईडचा त्रास आहे त्याच्यासाठी आपले प्रोडक्ट आहेत. डायबिटीजचा त्रास आहे 15-20% शुगरचे 300-400 पर्यंत गेली त्याच्यासाठी प्रोडक्ट आहेत. वेट जास्त आहे मेंटेन करायचे त्यासाठी प्रोडक्ट आहेत. कमी करायचे त्यासाठी प्रोडक्ट आहेत. किंवा स्किन चार्ट भेटेल का म्हणजे हो सगळं रेडी. थायरॉइडसाठी या इन्ग्रेडियंट दिले पाहिजे. येस त्याचा पूर्ण चार्ट आहे. असे कवत की मला वाटते 100-150 आजार असतील त्या सगळ्या आजारावर कोणते कोणते प्रोडक्ट खाल्ले पाहिजे ते कसे खाल्ले पाहिजे त्याचा पण चार्ट आहे. इव्हन डॉक्टरची टीम आहे. डॉक्टर रिपोर्ट पाहतात. आपले कन्सल्टेशन अपॉइंटमेंट घेतली किंवा फोन केला व्हॉट्सअपला पाठवलं त्यांचे रिपोर्ट पाठवले. डॉक्टर म्हणतात त्यांना हे प्रोडक्ट ह्या वेळेला खायला द्या. ओके. म्हणजे ह्या वेळी आपण काय करतोय रेग्युलर प्रोडक्ट पण लोकांना देतोय. ज्यांना आजार नाहीत त्यांना हेल्दी प्रोडक्ट देऊन त्यांची बॉडी चांगली राहण्यासाठी. जे आजार आहेत त्यांना त्या आजारातून काढण्यासाठी पण प्रोडक्ट आहेत. आणि हे सगळ्या प्रोडक्टला घेऊन ज्यांना वाटतं आम्हाला पैसे पण कमवायचे आहेत ह्याच प्रोडक्ट लोकांना सांगा त्यांना समजवा तुम्हाला त्याचे पैसे जनरेट होतील. पण हेच प्रोडक्ट दुकानांना टाकून विकायचे असतील तर 5-25 लाख टाकावं लागतील. पण हेच प्रोडक्ट आपल्या घरातून बिझनेस सुरू करून 0 इन्व्हेस्टमेंट आयडी पण फ्री येतं. पाहिजे ते प्रोडक्ट घेतले सुरू केला बिझनेस झाला बिझनेस सुरू. म्हणजे कोणी पण हा बिझनेस स्प्रेड करू शकतो. तर आता आपण जे प्रोडक्ट आतापर्यंत बघितलेत ना हे सनेजमधले फक्त 15-20% प्रोडक्ट आहेत. सनेजमध्ये सनेजमध्ये 250 प्रोडक्टची बास्केट आहे. आपण काय करतोय शेतीमध्ये जे केमिकल आहे ना शेतीला सेंद्रिय शेती करण्यासाठी जवळपास आम्ही काम करतो. भारतामध्ये 6-7 राज्यामध्ये 25,000+ एकर शेती आम्ही केमिकल मुक्त केली. त्यानंतर आम्ही शेतकऱ्याला म्हणतो की तुम्ही ऑर्गॅनिक पिकवा ते आम्ही येणाऱ्या काळात विकू. येणाऱ्या काळात आपल्याकडे तांदूळ आणि डाळ पण येणार आहे. आपल्याकडे ऑर्गॅनिक म्हणजे आपल्याच पिकाने उगवलेले वेगवेगळे शेतकरी आहेत जे सफरचंद फळं आपल्याकडे जर रावरीला तर सफरचंद पिकवले. आज कांदे असतील ऊस असतील भेंडी असन अद्रक असन मोठे मोठे द्राक्षाचे पिकं असतील डाळिंब आपल्या पिकावर आले तेवढे भारी आपल्याकडे शेतीचे पण प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर आपल्याकडे ॲनिमल हेल्थसाठी पण दुधासाठी दूध हेल्दी येण्यासाठी पण ॲनिमलसाठी काही प्रोडक्ट आहेत 2-3 शेतीचे प्रोडक्ट. आणि त्यानंतर आता जे बाकीचे सप्लिमेंट्स आहेत काही आणखीन टॅबलेट कॅप्सूल येतात आपल्याकडं जसे आजारी पेशंट आहेत त्यानुसार पण ट्रीटमेंट देण्यासाठी आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. तर या सगळ्याचं कॉम्बिनेशन धरून त्याच्यानंतर सनेजमध्ये काम करताना बघा मी सनेजचा टी-शर्ट घातलाय. असे वेगवेगळे 4-5 कलरचे टी-शर्ट आहेत व्हाईट शर्ट आहे साडी आहे. त्याच्यानंतर आता जर बघितलं तर एकदम हाय क्वालिटीचा सॉक्स आहे आपल्याकडे एक. मी आतापर्यंत सगळ्या क्वालिटीचे हाय क्वालिटीचे सॉक्स वापरले. हा सॉक्समध्ये अल्वेरा आहे म्हणजे हा सॉक्सची स्वस्त नाही आहे. हा सॉक्स पण कॉस्ट आहे. रिच क्लासमध्ये जे पण लोक असतील जर हा सॉक्स घातला आणि तुम्ही 3-4 दिवस धुतलं सुद्धा नाही तरी वास येणार नाही एवढा सॉक्स भारी आहे. ते सॉक्स फिलिंग बघ कसं आहे कसं वाटतोय गार थंड वाटतोय का सॉक्स थंड वाटतोय. म्हणजे जे डायबिटीस लोक आहेत जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना वाटतं की माझी चाईज आहे तर माझ्या पायामध्ये कंटिन्यू सॉक्स असतो. म्हणजे ज्यांच्या पायाला घाम येतो वास येतो अशा लोकांसाठी हा सॉक्स आहे. आणि ज्यांना रेग्युलर घालायचा आहे त्या लोकांसाठी पण हा सॉक्स आहे. म्हणजे एवढा थंड फील करतो पायात सॉक्स गेलो काय होतं स्वस्त 30-40-20-30 रुपये सॉक्स गरम करतात पाय तर याने पाय गरमच होणार नाही कारण की थंड प्रोडक्ट वापरले आणि हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे हाय क्लासचे लोक पण हा सॉक्स वापरतात. असे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. आता जे मी समजवले तर हळूहळू तुम्हाला पुढे जसे येतं ना तुम्ही तशी तुम्हाला बाकी सगळ्या प्रोडक्टचा स्टडी होईल. क्लिअर झालं. आता याच्यामध्ये आपल्याकडे बघा जसं आता मी काही आणखीन प्रोडक्ट दाखवतो किंवा आपल्याकडे काही हा बघ आणखीन भरपूर प्रोडक्ट आहेत. हे बघा आपल्याकडे तिच्या आपल्याला दाखवली हे मसाला ची पण आहे. त्यानंतर आपल्याकडे फेस पॅक पण आहे. फेस पॅक म्हणजे लावून ठेवलं 15-20 मिनटं धुतलं तर फेस पॅक पण आहे. आपल्याकडे नंतर आयुर्वेदिक हेअर ऑइल पण आहे ज्यांचा हेअरफॉलचे वगैरे इश्यू आहेत मसाज करून ज्यांना स्पेशल त्यांसाठी हा प्रोडक्ट आहे. त्यानंतर आपल्याकडे बाम पण आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं असाही पंच पण आहे. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे दारू सोडण्याचं हॅबिट फ्री प्रोडक्ट कुठे हां. त्याच्यानंतर बघा हे ड्रिंक लंग्स ड्रॉप पण आहे आपल्याकडे एक जे श्वासाचे प्रॉब्लेम आहे त्यांसाठी. आणि एक हॅबिट फ्री ड्रॉप 19 आयुर्वेदिक घटकपासून बनला आहे. याच्यापासून हे जर प्रोडक्ट त्यांनी घेतलं तर एक 2-3 महिन्यामध्ये त्यांची मिश्री आसन सिगरेट आसन तंबाखू आसन दारू आसन काही जर गोष्टी असतील त्यांना त्या सुटू शकतात. हे त्यांना न सांगता खाण्यापिण्यातून देऊ शकतो. त्यानंतर जर त्यांना माहीत आहे त्यांना जर इच्छा झाली त्यांनी थोडं थेंब टाकलं त्याची इच्छा फिनिश होणार. आणि आज आमच्याकडे हजारो
लोकांनी हे प्रोडक्ट लोकांपर्यंत दिलं आहे आणि मार्केटमध्ये रिझल्ट तयार केलेत. आणि आज बघितलं तर या सवयीमुळे किती लोकांना चॅलेंजेस येतं, भरपूर लोकांना चॅलेंजेस. मग आज मार्केटमध्ये किती लोकांना त्रास आहे. मुंबई जास्त गरज आहे. हां, तर हे प्रोडक्ट पण फार सुंदर आहे. त्याच्यासोबत बघितलं आणखीन तर आणखीन आपल्याकडे जसं मी तुम्हाला ट्रेलर दाखवलं आहे, हे बेसिकच बरोबर बघा. त्यानंतर आपलं हे फेस टोनर पण आहे आपल्याकडे, क्रॅक हिल क्रीम आहे जे पाय बी उलतात त्यासाठी, त्यानंतर फेस वॉश वेगळे आहेत, सनस्क्रीन क्रीम पण आहे. तर असे मल्टिपल प्रोडक्ट आपल्याकडे इथं भेटतील. तर हे प्रोडक्ट सगळे पाहिल्यानंतर आता नेक्स्ट प्रश्न येतो, सर प्राईज. आता आपण प्राईजवर टॉक करूया, बरोबर आहे. आता बघा प्राईस समजवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, मी तुम्हाला एक मॉड्यूल सांगतो. बघा हे जे प्रोडक्ट असतात, हे प्रोडक्ट आपण सनेज कंपनीचे काम करते ना 10 वर्षापासून, हे डायरेक्ट सेलिंग मॉड्यूलमध्ये काम करते. म्हणजे आज जगामध्ये जर बघितलं तर 55 देशात हा बिझनेस चालू आहे मागच्या 60-70 वर्षापासून. आणि जवळपास 16 लाख कोटी रुपयाचा टर्नओव्हर या बिझनेसमध्ये झाला आहे. भारतामध्ये फक्त 25,000 कोटीचा बिझनेस झाला आहे. मग डायरेक्ट सेलिंग बिझनेसचं मॉड्यूल म्हणजे काय आहे की ह्या बिझनेसमध्ये एक साबण असते फॉर एक्झाम्पल बनवून आली, ही साबण कोणाकडे जाते, कस्टमरकडे. पण कंपनीमध्येच याची पॅकिंग, याची रेट आणि याची क्वालिटी फायनल होती. पण हे प्रोडक्ट कुणाकडे जातं, स्टॉकीजकडे जाईन, नंतर डीलरकडे जाईन, होलसेलरकडे जाईन, रिटेलरकडे जाईन आणि मग कस्टमरकडे जातं. मग हे प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल असं विचार करू की जे प्रोडक्ट आपल्याला बनलं 40ला, कस्टमरला जाईपर्यंत ते 100ला भेटतं. मग 60 रुपये हे मधल्या चेनमध्ये वाटले जातात आणि ह्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज येते. मग ह्या चेनमध्ये आपण आतापर्यंत तुम्हाला जे पण प्रोडक्ट वापरले, तुम्ही दुकानातून, डीमार्टमधून कुठं खरेदी करतात, डीमार्ट कुठं, बरोबर आहे. तिथली चहा पिताय, तिथलं टूथपेस्ट, साबण, सगळं परफ्यूम वगैरे वापरताय. तर मग याच्यामध्ये मोठं कोण हो राहिलं आहे, तो डीमार्टवाले आणि मधल्या चेनवाले. कस्टमर मोठा होतोय का. मग जर तिथून प्रोडक्ट न वापरता तुमचा तो खर्च 2-4 हजारचा जर सनेजमध्ये करायला चालू केला, जो पण 2-3 हजार रुपयाचा खर्च, तर त्या खर्चामधून तुम्हाला 10% कॅटेगरीमध्ये येता येईल. म्हणजे तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करता येऊ शकतात. कशामधून, जिथं तो खर्च होतोय तोच खर्च सनेजमध्ये करा. तिथले प्रोडक्ट न वापरता इकडे वापरायला चालू करा. म्हणजे कंपनी काय म्हणते, आमच्याकडे पण प्रोडक्ट आहेत आमचे आणि आम्ही मध्ये कुठलेच बायपास न करता डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरा, आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ, फ्री प्रोडक्ट देऊ, तुमच्या त्याच्यावर कॅशबॅक इन्कम देऊ, तुम्हाला आम्ही काही गिफ्ट देऊ. त्यानंतर आमच्याकडे तुम्ही कंटिन्यू जर कस्टमर परचेस केलं तर आमच्याकडे लॉयल कस्टमर बेनिफिट आहे. लॉयल म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्ही जर आमच्यासोबत 4 महिने लगातार खरेदी केली तर आमची कंपनी म्हणते तुम्हाला 5व्या महिन्यात आम्ही फ्री प्रोडक्ट देऊ. आणि जी जर तुमची खरेदी असेल समजा 2,500ची, तर आमची कंपनी म्हणजे तुम्हाला आम्ही 2,500पासून तर 11,000पर्यंत. कारण काहीचं कुटुंब छोटं मोठं आहे ना, काहीचं कुटुंब असं 2,000चं, काहीचं 5,000चं, काहीचं 8,000, 10,000चं. मग एखाद्या कुटुंबाने आमच्याकडे 2-2 हजार 4 महिने खरेदी केली तर कंपनी म्हणजे 5व्या महिन्यात आम्ही तुला 2,000 प्रोडक्ट देतो. म्हणजे काय आहे, याला लॉयल कस्टमर वापर. हे डीमार्टने दिलं कधी नाही, हे दुकानदारांनी दिलं, हे ॲमेझॉन कधी देतं. मग आमच्याकडे हे सगळे ऑफर्स लोकांना भेटतात. म्हणजे पहिलं काय भेटतं, हे MRPवर 30% डिस्काउंट भेटतं. हे प्रोडक्ट, मग हे प्रोडक्ट जर तुम्ही आता डायरेक्ट म्हणले सर मला द्या, तर हे MRPने घ्यावं लागतील तुम्हाला. तुम्ही बसलात तर MRPने तुम्हाला पाहिजे ते घ्या. होऊ शकतं ॲटलिस्ट मी 2-4% तुम्हाला डिस्काउंट करून देऊ शकतो, एवढंच. पण जर तुम्ही तर ID क्रिएट केला, IDला पैसे लागत नाही, त्याच्यावर खरेदी करा, त्याच्यावर तुम्हाला हेच प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटेड प्राईसने भेटेल. म्हणजे डायरेक्ट 25-30% दिलं तुमची बचत झाली. त्याचसोबत काही ऑफर असतात, ते फ्री प्रोडक्ट पण भेटेल. त्या कॅशबॅकवर तुमची कमिशन बनतं, त्याच्यावर तुम्हाला इन्कम पण भेटेल. त्यानंतर असं कधी रिवॉर्ड पण भेटू शकतं. आणि जर तुम्ही आमचे लॉयल कस्टमर बनले तर हे फ्री प्रोडक्ट पण भेटतील. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट 100% क्वालिटी आणि जुनून प्रोडक्ट भेटेल. म्हणजे याच्यामध्ये कुठलीच मिलावट नाही. मग ह्या सगळ्या ऑफर जर पकडल्या तर 60% डिस्काउंट जातं. म्हणजे 100चं प्रोडक्ट कितीला, 40लाच. मग आपण विचार करा आताच्या कंडिशनला हे साबणचं रेट किती आहे बघा. आता मार्केट हे बघा, मार्केटचं बघा, इथं कोलगेट कितीचं आहे, 76 रुपये. कितीचं आहे कोलगेट. आता माझ्याकडे ऑलरेडी हा पेज आहे, हा पेज वापरायचा नाही आहे. आपण लॅमिनेट करून तुम्ही हे समजवलं पाहिजे लोकांना. जे मी डायरेक्ट सेलिंग मॉड्यूल समजवलं आहे ते तुम्हाला जेव्हा बिझनेस करायचा असेल तेव्हा तुम्ही प्रॉपरली लोकांना समजवलं पाहिजे. आता असं नाही समजवायचं, आता इमर्जन्सी म्हणून वापरतोय. नाही तर आपले सनेजचं जे प्रेझेंटेशनचं ब्रोशर आहे तिथं तुम्हाला लोकांना समजवता आलं पाहिजे. ते बघा इथं कोलगेट कितीचं आहे, 75चं. सनेजचं कितीचं आहे, 59. 59. त्यानंतर हे किती पड, ऑफरमध्ये किती पडती, 32. डव कितीची आहे, मोठ्याने बोला. 65. सनेज 42. DP प्राईस आणि ऑफरमध्ये 20 रुपये. बरं. चहा पावडर कितीची आहे, 120 रुपये. सनेज
100 रुपये आपल्याला किती पडली 46 रुपये 46 रुपयाला. फॉर एक्झाम्पल इथं तेल कसं आहे आपलं लाकडी घाण्याचं ऑइल 450 रुपये इथं कितीला पडन 350 170. 170 लाकडी घाण्याचं ऑइल तर महागच असणार आहे ना, कारण की 1 किलो शेंगदाणे तेल बनवायला तुम्हाला ऍटलीस्ट 3-4 किलो शेंगदाणे लागतात. बरोबर आज शेंगदाणे 100-150 रुपये किलो असतील. हो मग त्यानुसार जर बघितलं तर मीठ बघा 120 बाहेरचं, आपलं कितीचं आहे 95, पडन कितीला. 44 मग आता ओव्हरऑल जर बघितलं तर जे DPMRPचा डिफरंट, फ्री प्रोडक्ट, कॅशबॅक, लकी ड्रॉ आणि लॉयल कस्टमर, कंझ्युमर ऑफर मिळून तुम्हाला हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ना रेग्युलर, हे प्रोडक्ट आपल्याला डिस्ट्रीब्युटर प्राईजमध्ये नाही, आपल्याला MRP प्राईजमध्ये नाही, आपल्याला डिस्ट्रीब्युटर प्राईजमध्ये भेटणार. त्यासोबत फ्री प्रोडक्ट भेटतात, त्यासोबत कॅशबॅक इन्कम भेटतं, त्यासोबत काही रिवॉर्ड भेटतात आणि आपण कंटिन्यू खरेदी केली तर आपल्याला फ्री प्रोडक्ट भेटतात. सगळ्याचं गणित पकडलं तर 60% जातं. पण आपण थोड्या वेळ विचार करू 50%. तर ह्या टूथपेस्ट कितीची आहे बघा, कितीची आहे 80. अशी कस्टमरलाच बघायला लावायचं, मग त्यांना एवढं MRP बात होती ना ते. मग आता म्हणायचं बघा, आता मग म्हणायचं ते 40ला पडेल. मग तुम्हाला बाहेरचे 80 रुपयाचे वापर हे वापरा. त्यानंतर मग ही साबण किती रुपयाला पडेल, फॉर एक्झाम्पल ही साबण कितीची आहे, फॉर एक्झाम्पल 50-60 रुपयाची, 60 रुपयाची, ही 30 रुपयाला पडेल. त्यानंतर एखादा म्हणला ही गुळ कितीचा आहे बाबा 195, कितीला पडेल 100 रुपयाला पकडा. त्यानंतर फॉर एक्झाम्पल हे तेल कितीचं आहे तेल, इथं किंमत याच्यावर जवळपास 575 हां म्हणजे 575. तर हे कितीला पडेल जवळपास 575 म्हणल्यावर मला वाटते अर्ध 300 रुपयाला, पावणे 300 रुपयाला 2 किलो. म्हणजे किलो कितीला पडलं ॲटलिस्ट 140-150 रुपये किलो पडलं. बाहेरचं 200 रुपये घेण्यापेक्षा हे तेल वापरायला चालू करा. आणि त्याच्यामध्ये हे तर डायरेक्ट लाकडी घाण्यापासूनच प्युअर ऑइल, बरोबर आणि कोणी केमिकल मिलावट कोणी करूच शकत नाही, कारण की आपण मध्ये आहेत. भेसळ कोणी करतं, हे मधली चेन. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट बघितलं ही चहा पावडर आहे, किती रुपये, इथं किती रुपयाला दिसते 115. हे आपल्याला 50-60ला जाईल. बरोबर म्हणजे काय होतं, हे रेट सगळे जे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवले, समजा आता मी तुम्हाला हे तेल दाखवलं, हे तेलची किंमत किती इथं जवळपास बघितलं तर 260, 130 पर्यंत जाणार. आणि हे तेल घेतलं एकदा की मला वाटतंय रेग्युलर जरी वापरलं 4-5 लोकांनी तर 1.5-2 महिने जाऊ शकतं तेल. त्याच्यानंतर नेक्स्ट हे नारीप्रिया महिलांचं प्रोडक्ट, हे 750 MRP आहे. DPने तर लईच कमी पण आपल्याला घ्यायला. हे प्रोडक्ट जर बघितलं तर मला वाटतंय 350-450, 350-450. म्हणजे महिलेला खाण्यासाठी एक 20-30 रुपये खर्च करावा लागेल, तिला 15-20 रुपये एका चम्मचसाठी. बरं, मुलाचं पिढी असा तो प्रोडक्ट आहे आपल्याकडे. किती दिवस चालतं हा डब्बा? हा डब्बा डिपेंड तुम्ही किती खातात तरी होऊ शकतं, ॲटलिस्ट महिनाभर जाऊ शकतो जे रेग्युलर खातानी. त्यानंतर इथं बघितलं तर हे 690, म्हणजे हे 350ला पडन. मग 350 रुपये म्हणजे मुलाला 10-15 रुपये खर्च जर महिनाभर गेलं तर बरोबर असे मुलं चॉकलेट कॅडबरी सहज खातात. त्याच्यानंतर हा प्रोटीन आहे, हे रेग्युलर प्रोटीन जे वापरायचे, ह्या प्रोटीनची किंमत 1170 आहे. पण याच्यात हाय कंटेंट आहेत, हे आपल्याला 600 रुपयापर्यंत जाईल. म्हणजे होऊ शकतं दिवसाला जर गेलं एका माणसासाठी जर त्यांनी वापरलं तर दिवसाला 20-25 रुपये खर्च. मग ह्या पद्धतीने आपण हे प्रोडक्ट वापरू शकतो. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर ही क्रीम आहे, त्याच्यानंतर हे कुमकुदी ऑइल आहे. तर हे प्रोडक्ट थोडंसं जर बघितलं तर किती रुपयाचे आहे 600, हे 300 रुपये लागन. आणि हे क्लीनजर कितीचं आहे 250. पण हे ऑलरेडी स्किनवर काम करणार आहे. मार्केटमध्ये 2-2, 3-3 हजाराचे प्रोडक्ट्स आहेत लाईट लावायचे. पण हे जर प्रोडक्ट कोणी लावले, आज महिलांना वगैरे पाहिजे तर संध्याकाळी ह्या गोष्टी वापरल्या पाहिजेत. म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर हे प्रोडक्ट फार स्वस्त आहेत. आता इतर पावडरचा डबा घेऊया आपण 92, 45-50ला पडत. बाहेर बघा तुम्ही 100 रुपयाला पोट भेटतोय. आणि कोणी ह्या प्रोडक्टवर कोणी म्हणतं का डिस्काउंट दे मला दुकानदाराला, तर आपल्याला हे प्रोडक्ट सगळे डिस्काउंटने भेटतात. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आता हे 45 बेरीचं प्रोडक्ट ज्याचा मी डेमो दाखवलं तुम्हाला किती पॉवरफुल आहे. तर हे बघा इथं किती आहे 2650. तुम्ही खाल्लं तर 1300 1350ला पडन. आणि तुम्ही कोणाला म्हणला की तो म्हणला बिझनेस नाही करायचा, घेऊन टाक, 5 मिनिटात 1300 रुपयाचा प्रॉफिट. बरोबर. मग हेच प्रोडक्ट जर एवढं विकायचं असेल तर लोकांना 5-50 लाख दुकान टाकावं लागतील. मग आज आपल्या घरातून हा बिझनेस सुरू होऊ शकतो. म्हणजे पहिलं जर रजिस्टर कस्टमर बनलो आपण, हे प्रोडक्ट वापरायला चालू केले आणि वाटलं आपल्याला बिझनेस करायचा आहे, हेच प्रोडक्ट आपल्या घरात एक आमच्याकडे सनेज कॉर्नर नावाचा ऑप्शन आहे. त्यांनी जर तुम्ही आलात तर बिझनेस सेंटर तयार होतं, जिथं डेली नीडचे प्रोडक्ट, हेल्थचे प्रोडक्ट आणि बिझनेस तयार होतो. आणि मग मोठा बिझनेस आपण करू शकतो. तर आता मला सांगा प्रोडक्ट मागे का स्वस्त आहेत? स्वस्त आहे. फील कसा आहे, छान आहे, टेस्ट कशी आहे आता? मस्त एकदम. बरं, असं पायला हातात घेऊन फील कसे वाटतं तुम्हाला प्रोडक्टची? छान आहे एकदम. म्हणजे तुम्हाला असं नाव ठेवायला काही आहे का या प्रोडक्टमध्ये? बिलकुल नाही. याच्यामध्ये कोणी फसल का, याच्यामध्ये कोणी बुडल, कोणी चीट होईल? नाही, बिलकुल नाही. कोणीच नाही होणार. तर आता पहिला समजून घेतलं आपण डेली नीडचे प्रोडक्ट, नंतर समजून घेतलं आपण हेल्थचे प्रोडक्ट, नंतर समजून घेतलं प्राईसचे कसे स्वस्त आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं ह्या बिझनेसमध्ये पैसे कसे भेटतात.